तरी चालतंय पण असं नाही. ओ शिवतनय वरिष्ठं सर्वकल्याणमूर्तिं परशुकमलहस्ते शोभितं मोदकेन अरुणकुसुममालं व्यालबद्धोदरै च मम हृदयनिवासं श्रीगणेशं नमामि. माते तुझ्या चरणी आश्रय देत्या तेणेची नित्यमनी तुष्टी घडे प्रकामा. लागो तुझ्या भजनी हे मनसाच नित्य याहून अन्य जगदंब नकांक्षी चित्त. सर्वस्व तूचा मुचे जगदंब माते आम्ही तुझे प्रिय शिशूच दुजेन नाते. वाटो कसाही गुणहीन सदा जनामी उमाय एक करिसी मम चोजनामी. उमाय एक करिसी मम चोजनामी. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री मातृपितृभ्यां नमः. गुरुदेवताभ्यो नमो नमः. श्री गुरुदेवेभ्यो नमो नमः. ओम श्री ललिता देव्यै नमः. भवे देवेति मुख्यानि तत्र वक्ष्यामि संशृणु. ललिता श्री महालक्ष्मीर् लक्ष्मीरमा च पद्मिनी कमला संपदीशा च पद्मालयेन्दिरेश्वरी परमेशी सती ब्राह्मी नारायणी च वैष्णवी परमेश्वरी महेशानी शक्तिशा पुरुषोत्तमी शक्तिशा पुरुषोत्तमी. ओम श्री ललिता देव्यै नमः. अथ श्री ललिता सहस्रनाम स्तोत्रम्. आपण आतापर्यंत 144 श्लोक आणि 749 नाव इथपर्यंत बघितलेली आहेत. या सगळ्या श्लोकांमधनं तिचं वर्णन हे सगळं आपण बघत आलो. तिच्या अंगीचे गुण यांचंही वर्णन केलेलं आहे. म्हणजे ती रोगरूपी पर्वत तोडून टाकणारी अशी ती आहे. नंतर अंतिम काळ जो आहे तो आपला दूर करणारी आहे. कसं तर कुऱ्हाडीचा घाव घालून जसं आपण एखाद्या कीड लागलेलं झाडाचं फांदी तोडून टाकतो तसं आपल्यावरती आलेलं मृत्यूचं दारुण संकट सुद्धा ती दूर करते. अशा तऱ्हेने तिचं म्हणजे आपल्या वेदना आसक्ती ही कमी करते. म्हणून तिला मृत्यू दारू कुठारिका असं म्हणजे कुठार म्हणजे कुऱ्हाड. त्यानंतर रोगरूपी पर्वत जोडणाऱ्या वज्रासारखी तिच्यामध्ये शक्ती आहे असंही तिचं वर्णन केलं गेलेलं आहे. आधीच्या श्लोकांमधनं तिचं जे वर्णन केलेलं आहे. आणि भक्त चित्त केकी घना घना असं म्हटलेलं आहे. म्हणजे साधक भक्ताचं मन जे आहे ते मोराच्या आवाजासारखं पाऊस पडणारे काळे ढग येतात आणि मोराचं वर्तन जसं आहे की काळे ढग आले की ते नृत्य करू लागतं तसं ललितांबिकेचे भक्त तिला पाहिल्यावर तिच्या दर्शनाने आनंदित होतात. अशा तऱ्हेनं तिचं वर्णन आतापर्यंतच्या श्लोकांमध्ये केलेलं गेलेलं आहे. आता 145 नंबरचा जो श्लोक आहे तो असा आहे. महेश्वरी महाकाली महाग्रासा महाशना अपर्णा चंडिका चंडमुंडासुर निषूदिनी. म्हणजे अपर्णा चंडिका आणि चंडमुंडासुर निषूदिनी. पहिलं जे या श्लोकामधलं पहिलं जे नाम आहे ते म्हणजे महेश्वर. आता महेश्वराची म्हणजे माहेश्वराची पत्नी म्हणजे श्री शंकरांची पत्नी तिला महेश्वरी असं म्हटलेलं म्हणजे महेश्वरी. हे आता ह्याच्यामध्ये महा हा जो शब्द आलेला आहे महेश्वरी म्हणजे महानता तिची त्यामधनं प्रगट होते. म्हणजे तिचं सर्वोच्च स्थान आहे. तिला सार्वभौम असा तिचा दर्जा आहे आणि हा तिचा गुण या नामामधनं आपल्याला महेश्वरी आहे. म्हणजे महान ईश्वरी सत्ता जिच्याकडे आहे सार्वभौम सत्ता जिच्याकडे आहे ती महेश्वरी आहे आणि ती महास्वामिनी आहे असा या
तिच्या नामाचा अर्थ तिथं आपल्याला दिसून येतो. म्हणजे ती किती महान आहे, तिचं सर्वोच्च स्थान कसं आहे, तिच्यात कोणकोणते महान गुण आहेत, ह्या सगळ्याचं आपल्याला पुन्हा एकदा माहिती या नामामुळे होते. म्हणजे आपल्याला महेश्वरी आहे म्हटलं की तिच्या सगळ्या महान गुणांची आठवण व्हायला पाहिजे आपोआपच. तसं त्याच्यामधलं दुसरं जे नाव आहे ते म्हणजे महाकाली. आता याच्यामधला असणारा महत् हा जो शब्द आहे ते म्हणजे सर्वोच्च महान. हा महाशब्द तिच्या बऱ्याच नावांच्या अलीकडे आलेला आहे. महानाव असणारी अशी बरेच शब्द आहेत. त्या शब्दाचा अर्थ महा या शब्दापासून झालेला आहे. म्हणजे महत् हा जो शब्द आहे तो सर्वोच्च असा अर्थ अभिप्रेत करतो. आणि या शब्दापासून आलेली ही महाकाली महती हा शब्द स्वतंत्र आहे. तर महा हा शब्द दुसऱ्या म्हणजे तिची जी महती हा शब्द जर आलेला असेल तर तो दुसरा अर्थ प्राप्त होतो. पण महाशब्दाबरोबर तिचं जे गुण येतो शब्दासोबत जेव्हा वापरतं तेव्हा महान किंवा खूप मोठं परमोच्च असं अनेक अर्थ त्याच्यामध्ये येतात. त्याला जोडून आता काली शब्द आलेला आहे, महाकाली. आता काली या शब्दाचे सुद्धा अनेक अर्थ आहेत. काली या शब्दामध्ये काळेपणा, त्यानंतर शिवाची पत्नी काली म्हणजे आपण म्हणतो काय काली आहे म्हणजे काळी असा म्हणजे किंवा काळीमा म्हणजे ज्याच्यामुळं आपल्याला काळेपणा आलेला आहे अशा गोष्टी. नंतर शिवाची पत्नी म्हणूनही तिचा उल्लेख काली असा केला जातो. तो महंकाल आहे शिव म्हणजे, आणि मग त्याची पत्नी म्हणून महंकाली असा पण तिचा उल्लेख काही ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर काली म्हणजे काळे ढग जेव्हा आकाशामध्ये येतात त्यांना सुद्धा काळे असे म्हणतात. म्हणजे किंवा काळवंडलेली स्त्री, जेव्हा एखाद्या स्त्रीला काही गोष्टींना दुःखाने अतिरेकाने किंवा अनेक चिंतांनी ग्रासलं जातं तेव्हा तिचा चेहरा काळवंडला जातो. त्याला सुद्धा काली असं उपमा दिली जाते. व्यास ऋषींची जी आई आहे त्यांना सुद्धा काली या नावानं संबोधलं जातं. म्हणजे व्यास ऋषींना जे काही मिळालेली संपत्ती आहे आईकडनं ती म्हणजे काली माता आणि ती काली देवी असं अर्थ तिथं अभिप्रेत आहे. नंतर दुर्गेचं एक रूप म्हणून सुद्धा काली या नावाने ओळखलं जातं. आणि मी सांगितलं महाकाल म्हणजे शिव. आता इथं काली हे जे आहे म्हणजे ही महाशक्ती आहे, महाकाली आहे, शक्ती आहे, महाशक्ती आहे. जसं महाकाल म्हणजे शिव आहे तसं महाकाली म्हणजे शिवाची शक्ती आहे ती, आणि ती महान आहे, महत आहे, मोठी आहे. लिंगपुराणामध्ये असं सांगितलं आहे की महादेवांच्या शरीरात प्रवेश करून पार्वतीनं शिवाच्या गळ्यात असलेल्या विषापासून स्वतःचं शरीर बनवलं, आणि त्यामुळं तिची जे अग्नीसारखं तिचं जे तेज होतं, तिची तेजस्वीपणा दिसणारं तिचं शरीर होतं तर ते काळं पडलं, आणि त्यामुळं हे तिचं उग्र रूप काली स्वरूपामध्ये प्रगट झालं असाही उल्लेख आहे. म्हणजे ती प्रत्यक्ष शिवशंकरांच्या शरीरामध्ये प्रवेश करती झाली, कारण विषानं प्रत्यक्ष भगवंत म्हणजे महेश्वर काळे पडू लागले होते, आणि म्हणून ती त्यांच्या शरीरात प्रवेश करून तिनं ते सगळं विष ओढून घेतलं, आणि तिने स्वतःच्या तेजानं ते जे काळं रूप तिला प्राप्त झालं तिचं सुद्धा शरीर काळं पडलं, परंतु तरी सुद्धा त्याच्यामध्ये तेज होतं, कारण ती मुळात तेजस्वी आहे पार्वती, आणि त्यामुळं तिला काळी पडलेलं तिचं शरीर तिला काली असं म्हटलं जातं, आणि ते तिचं उग्र असं रूप धारण आहे, आणि त्यामुळं महाकाली अशी ती तिथं प्रगट झालेली होती. या नावामध्ये ललितांबिका ही महाकाली रूपात म्हणजे मृत्यूची अधिपती आहे अशी ही कल्पना एक अभिप्रेत आहे. महाकाली म्हणजे मृत्यूची अधिपती, म्हणजे जेव्हा आपल्याला मृत्यू येतो तेव्हा एखादी देवी, आता हे दुष्टांच्या बाबतीमध्ये जास्त घडलेलं आपल्याला दिसतं. एखादे दुष्ट प्रवृत्तीचे असुर लोक असतील तर त्यांना मारण्यासाठी उग्र रूप धारण करून ही जेव्हा प्रगट होती ललितांबिका तेव्हा त्याला महाकाली रूप असं म्हणतात. म्हणजे तिनं प्रगट होती आणि ती अधिपती आहे म्हणून तिला मृत्यूची अधिपती असंही तिची या रूपाची कल्पना केलेली आहे. म्हणजे मृत्यूदेवता ही काळ्या म्हणजे मृत्यूदेव जो आहे यम म्हणतो आपण त्याला, तो यमदूत किंवा यमदेव जो आहे तो काळ्या रंगाचा आहे, आणि ही जेव्हा मृत्यूची देवता बनून
त्या दुष्ट शक्तींचा पराभव करायला, त्यांचा नाश करायला, वध करायला प्रगट रूपामध्ये येते, त्यावेळेस ती सुद्धा काळ्याच रंगामध्ये येते, म्हणून तिला मृत्यू देवता असं म्हटलेलं आहे. आणि दुष्टांच्या संवारणासाठी ती काली या उग्र स्वरूपामध्ये म्हणजे तिचं महाकाळी रूप. आपण जर काली मातेचं मंदिरात कधी गेला असाल तर जीभ बाहेर, लाल भडक डोळे आणि काळ्या रंगामध्ये बाकी सगळं वस्त्र सुद्धा तिला काळीच बऱ्याच वेळा नेसवलेले येतात. हल्ली वेगळ्या रंगाची नेसवतात, पण मूळ तिचा रंग जो आहे तो काळाच दर्शविला जातो. आणि त्यामुळं या दुष्टांची संहार करणारी उग्र स्वरूपामध्ये प्रगटीकरण झालेली ललितांबिका म्हणजे काळी स्त्री म्हणजे महाकाली होय. संहार करणाऱ्या रुद्राची शक्ती. कारण संहार करण्याचं काम कुणाकडे आहे तर आपल्याला माहिती आहे की उत्पत्ती, स्थिती आणि संहार. तर या संहार करण्याचं काम हे महेशाकडे आहे, म्हणजे शिवशंकरांकडे आहे. आणि ती संहार करणारी रुद्राची शक्ती म्हणजे ही काळ्या रंगाची पार्वती म्हणजेच महाकाली आहे. येथे अथक परिश्रमानंतर झोप घेणे आणि ती झोप शांतपणे लागणे ही महाकालीची कृपा आहे. कारण झोपेत काय असतं, काळोख असतो आणि कष्टलेल्या जीवाला म्हणजे त्यांनी आणि एक अर्थ त्याच्यामध्ये अभिप्रेत केलेला आहे. महाकाली आहे म्हणजे काय करते तर तो जो काळ आहे, आपण अथक खूप परिश्रम केले, अतिशय कष्ट घेतलंय, म्हणजे ती जेव्हा उग्र स्वरूप करून दुष्टांचा संहार करायला येते, दैत्यांचा किंवा जे दुष्ट प्रवृत्तीनं वागणारे त्या प्रवृत्तीचा नाश करायला येते, त्यावेळेस ही जी पराशक्ती आहे ती कष्टलेल्या जीवाला काय करते, थोडं सांत्वन म्हणून त्याला झोप देते. म्हणजे त्यावेळेस हीच तिची खरोखर तिची कृपा आहे आपल्यावरती. म्हणजे अनेक यातना सहन करून आपल्याला जेव्हा थोडीशी विश्रांतीची गरज असते आणि त्याच वेळेस आपल्या डोळ्यासमोर अंधार पसरतो, जो काळेपणा आहे हा काळेपणा आपल्यासाठी त्यावेळेस कृपा दृष्टी आहे. आपण म्हणतो काही वेळेला बघा आपण अतिश्रम केले तर आपल्याला झोप पण लागत नाही, परंतु जेव्हा खऱ्या अर्थानं आपण अथक परिश्रमानंतर आपलं काम फत्ते होतं आणि मग आपल्याला असं आता सुटलं बाबा हे पूर्ण झालं माझ्या हातनं, आणि मग त्या दिवशीची जी झोप आहे त्यावेळेला हिची कृपा दृष्टी आपल्याला प्राप्त होते आणि आपल्याला शांत गाढ झोप लागते. म्हणजे आपल्या डोळ्यासमोर काळोख येतो, पण तो काळोख कशाचा असतो, श्रम साफल्याचा काळोख आहे. ही तिची कृपा आहे असाही अर्थ तिच्या या काली स्वरूपामध्ये दाखवलेला आहे. आणि या शांतीची झोप ही मनुष्य देह, आता त्याचा संबंध त्यांनी कुंडलिनी चक्राची सुद्धा सांगितलं की शांती झोप आपण केव्हा घेऊ शकतो. बघा तुम्ही योग निद्रेमध्ये आपल्याला शांत झोप लागते, म्हणजे आपला सगळा देह एकदम शिथिल होऊन जातो आणि आपण योग निद्रा घेतो. म्हणजे त्यावेळेस आपल्याला वास्तव स्वरूपाचं काहीही ज्ञान राहत नाही किंवा वास्तव स्वरूपाची जाणीव राहत नाही. आपण कुठं आहोत, काय करतो, काय आपण शांतपणे योग निद्रेमध्ये निद्रिस्त असतो. आणि ही जे मनुष्य देहाला ही झोप केव्हा मिळते तर जेव्हा आपण तो जीव सहस्राधार चक्रामध्ये असतो तेव्हा तो शांततेत उडालेला असतो. कारण सहस्राधार चक्रात जेव्हा ती चक्र स्वरूप घेऊन जातं तिथं त्यावेळेस आपल्याला शांती मिळते. कारण आपल्याला काय करायचंय तर सगळे चक्राचे टप्पे पार करत करत सहस्राधार चक्रापर्यंत पोहोचायचे आणि मुक्ती मिळवायचे. हा मनुष्यदेह, हे मनुष्यदेहाचं ध्येय आहे आणि ते ध्येय गाठण्यासाठी आपल्याला ही सगळी चक्र पार करायचं. मग जेव्हा आपण शेवटच्या टप्प्यात पोहोचू त्यावेळेस आपोआपच ते अतिपरिश्रम करून, कारण हे टप्पे पार करणं इतकं सोपं नाही, ही साधना इतकी सोपी नाही आहे, हे खूप अवघड आहे. त्यामुळे हळूहळू एक एक टप्पा पार करत आपण शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचतो आणि त्यावेळेस आपल्याला अतिशय शांत गाढ निद्रा लागते. म्हणजे ज्या वेळेस आपण स्वतः विसरून जातो, म्हणजे इतक्या गाढ झोप आपल्याला लागते. आणि ही कृपा म्हणजे आपण तिथं गेल्यावरती सहस्राधार चक्रात झोपतो, आपल्याला गाढ शांतपणा वाटतो आणि तिथं गेल्यावरती कर्मबंधनातून आपली मुक्तता झालेली असते. विविध अनुभव घेण्यापासून आपण मुक्त झालेला असतो. म्हणजे मी कर्म करत आहे हा अहंकार आपण तेव्हा गमावलेला असतो. हे का होतं तर ती आपल्यावरती कृपा करते आणि आपल्यातलं मीपणा, मी माझं ही जी भ्रांतीचं ओझं आपल्यावरती असतं
ते सगळं निघून गेलेलं असतं आणि त्यामुळं आपण एकदम शांत आणि निद्रिस्त स्वरूपामध्ये शांत झोपलेला असतो. गाढ निद्रा आपल्याला लागते. म्हणजे कर्माच्या म्हणजे अहंकार गमावल्यामुळं हे सगळं केव्हा होतं? आपण ज्ञान संपादन करू तेव्हा. म्हणजे ज्ञानीच कर्माच्या चक्रातून सुटू शकतात. म्हणजे आपला अज्ञान अंधकार निघून गेला, काळोख निघून गेला की आपोआपच आपल्याला ज्ञान प्राप्त होतं आणि त्यावेळेस आपण या चक्रातून सगळ्या सुटून आपण सहस्राधार चक्रापर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे जे पापी आहेत त्यांचा संहार करून, म्हणजे आता बघा, आपल्या शरीराच्या बाबतीमध्ये आपण विचार केला तर आपले काही शरीरातले जे इंद्रिय आहेत ते खरं म्हणजे आपल्या हातानं आपण एखाद्याला चापट मारतो, एखाद्याला आपण हातानं काहीतरी वाकडं तिकडं गोष्ट देतो, किंवा आपल्या हातानं आपण एखाद्याचं वाईट करायला कृती दसतो, किंवा मुखानं आपण त्याला वाईट शब्द बोलतो. म्हणजे ही इंद्रिय सगळी आपली काय करतो? सगळेच चांगले काम करतात असं नाही. काही वेळेला या मीच्या अहंकारामुळं आपल्याकडनं सुद्धा पापकृत्य घडत असतात, कळत न कळत. आपण कधी कधी मुद्दाम पण करत नाही, परंतु जे आपण पापी आहोत आणि त्याचा संहार तात्पुरता का विना कमी होत कर्माच्या छळातून आपण ते आपल्याकडनं होत असतं, आपल्याकडनं ती कर्म होत असतात. म्हणजे कारण आपण कर्मबंधनामध्ये सगळेजण अडकलेले असतात आणि त्यामुळं या कर्माच्या सिद्धांतानुसार त्याचा परिपाक, कर्माचा परिपाक हा नक्की येणारच, आपल्याला ते भोगावं लागणारच आहे. आणि या कर्माच्या छळातून जर आपली मुक्तता करून घ्यायची असेल तर आपल्याला पराकोटीची ध्यान धारणा करणं आवश्यक आहे. आणि मग आपण सहस्राधार चक्रातनं शेवटचं मुकुटाकार चक्र, मुकुटाधार चक्र जे आहे त्याच्यापर्यंत आपण पोहोचतो आणि तिथं खऱ्या अर्थानं आपल्याला शाश्वत आनंदाची, शांतीची प्राप्ती होते. आणि हे सगळं होणं हे केवळ आणि केवळ ललितांबिकेचीच कृपा झाली तरच, म्हणजे तिच्या कृपा आशीर्वादाद्वारेच ही आपल्याला अवस्था प्राप्त होणार आहे. म्हणूनच संसारिक आसक्ती सोडून दिल्या तरच दुःखातून आपल्याला मुक्तता मिळते, शाश्वत शांती मिळू शकते, म्हणजेच आपली समाधी अवस्था. आणि ही तिची कृपाच आहे. म्हणजे ही जेव्हा उग्र रूपामध्ये आहे तेव्हा सुद्धा ललितांबिका आपल्याला दिसताना पण ती का बरं असं उग्र रूप घेतलेली आहे तर आपल्या शरीरामध्ये किंवा आपण देहधारी मानव जे आहोत आपल्यामध्ये ह्या सगळे अज्ञान आहे आणि सगळे जे वाईट प्रवृत्ती, वाईट आपल्या वासना, ह्या सगळ्यांचा नाश करण्यासाठी तिने हे उग्र रूप धारण केलेलं आहे आणि तिचं ती महाकाली किंवा महाकाली या स्वरूपामध्ये प्रगट होते. म्हणून हे सगळं विवेचन करणं आपल्याला भाग पडते की त्या स्वरूपामध्ये येऊन ती आपल्यावरती एक प्रकारे कृपाच करते आहे. आणि आपण जर तिला ओळखलं तर आपण मुकुटाकार चक्रापर्यंत जातो आणि आपल्याला शाश्वत शांती आणि आनंद प्राप्त होतो, म्हणजे आपली समाधी लागते. आणि हे तिच्या कृपेशिवाय शक्यच नाही. हे असं तिचं महाकाली नावाचं विवेचन आपल्याला माहिती होते. दुसरं तिचं नाव जे आहे 752 नंबरचं नाम आता बघणार आहे आपण, महाग्रासा. तर महा म्हणजे महान, मोठं, महत्, हे सगळं आपल्याला माहिती आहे महाशब्दात. ग्रास म्हणजे काय तर खाणं किंवा घास म्हणतो आपण त्याला. ग्रास म्हणजे घास. आपण म्हणतो ना काय एक घासाचा तुकडा आहे, एवढं काय मी खातो पटकन चल असं, म्हणजे एक तर घास आहे एवढं खावा की आता संपव, एक घास वाहत आहे फक्त, असं आपण आपल्यामध्ये बोलताना बोलत असतो. ती महाग्रास आहे, म्हणजे एवढासा घास नाहीये, महान, महत्, म्हणजे पूर्णपणे मोठ्यात मोठं काय आहे तो घास ती गिळंकृत करते, म्हणजे खाती आहे. म्हणजे इथं तिचं जे प्रलयंकारी रूप आहे त्याचा थोडासा उल्लेख आपल्याला दिसतो. म्हणजे महाग्रास झालेला आहे, म्हणजे प्रलय झालेला आहे, सगळं तिने खाऊन टाकलेलं आहे, सगळं नष्ट झालेलं आहे. म्हणजे सृष्टीमध्ये प्रलयंकार होतो, म्हणजे विनाशाचा कृतीचा संदर्भ थोड्याफार अर्थानं इथे ह्या तिच्या नावाशी येतो. म्हणजे प्रलयंकाळ जो आहे, प्रलयकाळ, तिथं तिने सगळं खाऊन टाकलेलं याच्यात सगळं गिळंकृत झालेलं आहे, सर्वनाश. प्रलय होणं म्हणजे सर्वनाश होणं आहे आणि हा सर्वनाश म्हणजे तिने त्या स्थितीमधलं सगळं संहार करून टाकलेलं आहे, सगळं नाश करून टाकलेलं आहे. म्हणून तिचं नाव महाग्रासा असं, म्हणजे
ह्या जगामध्ये जगणाऱ्या आणि न जगणाऱ्या सुद्धा, सजीव निर्जीव, या सगळ्या गोष्टींचा प्रलयामध्ये विनाश होतो. म्हणजे सजीव गोष्टी पण नाश पावतात, निर्जीव गोष्टी पण नाश पावतात. सगळ्यांचा म्हणजे प्रलय काळामध्ये सगळं नाश, सगळ्याचा विनाश होतोय. पण इथं सजीव लोक आहेत आपण, म्हणजे सगळे सजीव, मग ते वृक्ष असू देत, वेली असू देत, किंवा पशु पक्षी प्राणी असू देत, आणि आपण मानव देहधारी, हे सगळेजण आपण काय करतो, अन्नभक्षण करतो. आणि अन्नभक्षण करण्यासाठी त्यांना खाणारी, अन्नभक्षण करतो म्हणजे आपण सुद्धा अन्न खातो, म्हणजे अन्नाचा घास घेतोय. एक घास, दोन घास, आपण लहान मुलांना भरताना एक घास खाऊचा, एक घास चिवचा म्हणून भरवत असतो बघा. तसं आपल्या सुद्धा मुखामध्ये घास देण्याची कृपा सुद्धा हीच ललितांबिका करते. आणि तो घास जेव्हा सगळ्यांवरती ती महाग्रास जेव्हा घेऊ बघती, तेव्हा सगळ्यांचा तो घास काढून घेण्याचं काम सुद्धा तीच करते. म्हणजे तो घास पण तीच देते, तिचीच कृपा आहे. चांगलं पीक पाणी आलं, चांगलं अन्नधान्य मिळालं, किंवा ते घेण्याची, खरेदी करण्याची, चांगलं बनवण्याची, चांगलं सुग्रास भोजन बनवण्याची आपल्याला ताकद मिळाली, आपल्याला माहिती झाली, तर आपण छान अन्न सुग्रास भोजन करू शकतो, चार घास सुखानं खाऊ शकतो. परंतु काही वेळेला काय होतं की म्हणजे जेव्हा संहाराची प्रवृत्ती किंवा संहार होण्याची वेळ येते, त्यावेळेस मात्र ती त्याच सगळ्या जे घास खाऊन सजीव जगतायत त्याच सगळ्या सजीवांना आपलं भक्ष्य बनवते, त्यांनाच आपला घास बनवते. जे घास खाणारे हे पशु पक्षी प्राणी सजीव जे आहेत, त्या सगळ्या सजीवांना ते आपला घास बनवते. म्हणून ती महाग्रास आहे, सगळ्यांचा एक घासामध्ये खाऊन टाकल्यासारखं करते. तर तसं म्हणून येथे विनाशकाली ती एकमेव, म्हणजे आता आपण बऱ्याचशा नामांमधनं बघितलं होतं की जेव्हा विनाश होतो पृथ्वीचा, फक्त पाणी असतं आणि पृथ्वीवरती, आणि बाकी सगळं झाडं वेली पुष्प सगळं नाहीसं झालेलं असतं. सजीव सृष्टीची निर्मितीच झालेली नसते, सजीव सृष्टीचा सगळा विनाश झालेला असतो. आणि एकमेव तीच फक्त तिथं साक्षीदार असती, ती एकमेव असती, तिथं ती असती. कारण शिव जेव्हा ही संवादक प्रवृत्तीने सगळं विनाश करत असतो, तेव्हा त्याच्या बरोबर ती एकमेव भागीदार असते, ती एकमेव ती साक्षीदार असते. कारण ती त्याच्याबरोबर आहेच, हो, ती त्याला मदत करते, आणि त्यामुळे ती तिचं साक्षिणी म्हणून काम करताना आपल्याला दिसते. अनेक नामांमध्ये तिचा हा प्रलयंकाराची साक्षिणी म्हणून तिचा उल्लेख आपल्याला बरेच ठिकाणी झालेला, बऱ्याच नामांमध्ये झालेला, म्हणजे एकमेव साक्षीदार आहे. आणि येथे मात्र ती विनाशकाली ती एकमेव साक्षीदार असताना असा उल्लेख जो आपण ऐकतो की अतिप्रचंड असा अन्नाचा आणि हा प्रलयंकारी जो विनाशाचा घास आहे, ती सुद्धा त्यावेळेला सुद्धा ती त्याला मदत करते, म्हणजे ती साक्षीदार तिथं आहे. म्हणजे तीच हा घास जणू काही घेते आहे, आणि त्यामुळे ती साक्षी आहे असं म्हटलं जातं. आणि अर्थातच जसं प्रलय म्हणजे विनाश करते आहे, त्याचबरोबर ती निर्माण करण्यासाठी सुद्धा पुन्हा तीच कारणीभूत आहे. म्हणजे महाघास घेण्यासाठी सुद्धा तीच त्याच्या बरोबर आहे, आणि पुन्हा निर्मिती करण्यासाठी सुद्धा पुन्हा तीच त्याच्या बरोबर आहे. म्हणून इथं तिला महाग्रासा, एका घासामध्ये सर्व विश्व म्हणजे सर्व पृथ्वीचा संहार करणं, प्रलयंकार करणं, हे जे आहे हा प्रलय करण्याची साक्षीदार म्हणून ही ललितांबिका आपल्याला दिसते. आणि म्हणूनच ती महान प्रचंड असं खाणारी अशी महाग्रासा आहे, असं या वाग्देवींनी इथं तिचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे ती कारण ती शिवाबरोबर आहे, संहारक असणाऱ्या शिवाबरोबर ही शक्ती म्हणजे ललितांबिका आहे, म्हणून तिला महाग्रासा असं म्हटलेलं आहे. आता त्याच्या पुढचं जे नाव दिसतंय ते म्हणजे महाशना. आता महाशना म्हणजे महाभक्षक, अशन म्हणजे खाणे असा अर्थ आहे. भक्षक म्हणजे आपल्या समोर असणारं जे अन्न आहे ते भक्ष्य, त्याला खाणं म्हणजे
पचन करणं असा अर्थ संस्कृतमध्ये आहे. आणि तिला म्हणून महाशना, महाअशना म्हणजे खूप खाणारी असा पण अर्थ त्यांनी केला. म्हणजे चराचराला खाणारी महाअशना असा तिचा अर्थ त्यांनी तिथं एक दाखवायचा प्रयत्न. म्हणजे चराचरामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या सगळं खाण्यासाठी तीच कारणीभूत आहे असं म्हटलं जातं. म्हणजे आधीच्या नामामध्ये त्यांनी प्रलयाची सूचना दिली, तिथं ती आहे असं सांगितलं. आणि प्रलयानंतर होणारा विनाश तिथं आपल्याला कळला. आणि विनाशाच्या प्रक्रियेमध्ये संपूर्ण विश्वाचं, संपूर्ण पृथ्वीचं अस्तित्व संपून जातं आणि विश्वाचा काही भाग सुद्धा नष्ट होताना दिसतो. म्हणून ती महाभक्षक आहे असा तिचा उल्लेख केला. हे सगळं ती खाती आहे. भक्ष करणं म्हणजे खाणं असा अर्थ आहे. तिथं ती घास म्हणजे मोठा एकच घास घेऊन सगळा संहार करते. आता इथं त्यांनी तीच फक्त ते घासाच्या ऐवजी आता तिने त्यांना भक्ष म्हणून म्हणजे भक्षक खाणारी असा तिचा उल्लेख केला. म्हणजे वाग्देवी तिच्या कृतीचा उल्लेख करताय. आधी तिने काय केलं तर घास बनवलाय आपल्या सगळ्या सृष्टीला आणि दुसऱ्यामध्ये ती प्रत्यक्ष तो घास खातीये. म्हणजे तिने आता प्रत्यक्ष कृती केलेली आहे हे वाग्देवींना आपल्याला सांगायचंय. त्यामुळं हा सगळा भाग नष्ट होताना सुद्धा दिसतो आणि तेव्हाही तीच कारणीभूत आहे. शिवाबरोबर ही शक्ती देवता ही ललितांबिका इथं आहे. आता हे झाल्यानंतर ही महाअशना जी आपल्याला दिसते त्यानंतरच तिचं नाम येतं ते म्हणजे अपर्णा. फार छान नाव आहे. आपल्याकडे बरेच जण आपल्या मुलींची नाव अपर्णा ठेवतात कारण पार्वतीचं एक नाव आहे. मग काय हरकत नाही, देवीचं नाव आहे पण म्हणतात. तर अप म्हणजे काय आहे तर नकार अर्थ आहे. अप म्हणजे नकार आणि त्याच्यामध्ये अपर्णा आहे म्हणजे ऋण आहे, कर्ज आहे असा पण अर्थ आहे. अपर्णा याचा अर्थ नकार किंवा ऋण आणि पर्ण म्हणजे इथं कर्ज असा पण अर्थ त्यांनी अभिप्रेत दिलेला आहे. अप हा शब्द ऋण या अर्थी येतो. ऋण म्हणजे आपण दुसऱ्याकडनं जे काही घेतो म्हणजे आपल्या गरजेनुसार आपण दुसऱ्याकडनं काही, कोणाला पैशाची गरज असते, कोणाला अन्नाची गरज असते, कोणाला मदतीचं गरज असते, म्हणजे शारीरिक गरज असते मदतीची. म्हणजे हे जे ऋण आहे हे आपण दुसऱ्याकडनं घेतो त्याला ऋण, त्याला अप असं शब्द वापरले. आता ऋण या शब्दाच्या आधी जेव्हा अप हा शब्द लागतो, अपऋण, अपर्णा असं नाव आहे, तेव्हा असा त्यांनी शब्द तिथं दिलेला आहे. तर तेव्हा जेव्हा ऋण हा शब्द कर्ज या स्वरूपामध्ये आपण त्याचा उल्लेख केलेला आहे. पण त्याच्या अगोदर अप जेव्हा लागेल तेव्हा काय होतंय तर तेव्हा ती कर्ज मुक्त करते असा अर्थ होत आहे. अपर्णा म्हणजे ऋण हा शब्द जरी त्याच्यामध्ये असला तरी अप म्हणजे नकार आहे, नाही अशा अर्थी आहे. म्हणजे कर्ज नाही, आपण कर्जमुक्त. आणि हे कर्जमुक्तता कोण करतं तर ही ललितांबिका म्हणजे ती आपल्यावरती काहीतरी कृपा. आपल्याला कदाचित लॉटरीचं तिकीट लागेल, केव्हा तरी मागं कुणाला तरी दिलेले उसने पैसे आपल्याकडे येतील. आपण कुणावर तरी केलेल्या उपकारांमुळे आपल्याला सुद्धा कोणीतरी दवाखान्यामध्ये असा एखादा भेटेल की दादा जावा तुम्ही, तुम्हाला जायचं असलं तर मी तुमच्या आईंच्याकडे लक्ष देतो, तुम्ही येईपर्यंत तुम्ही काळजी करू नका, तुमच्या आईंची मी काय. हे सुद्धा परोपकाराचं ऋणच आहे ना. कधी काळी आपण त्यांच्यावर केलेलं असेल कदाचित, त्यामुळे आता त्यांना बुद्धी जाईल. म्हणजे अशा तऱ्हेनं कर्ज मुक्तता करण्याचं काम म्हणजे आपल्या कर्मानुसार, कर्माच्या सिद्धांतानुसार हे सगळं घडत असणार आहे. कारण ती म्हणजे आपल्या भक्तांच्या भक्तीची तिला कल्पना असते की माझा भक्त माझी भक्ती करतो आणि त्या भक्तीची परतफेड ती वरदान देऊन करत असते. म्हणजे वरदान देते म्हणजे कशाचं वर देते तर आपल्याला शारीरिक बळ देते, आपल्याला मानसिक बळ देते, आपल्याला आर्थिक बळ देते. अशा तऱ्हेनं जे आपल्याला बळ मिळतं म्हणजे तिच्याकडून एक प्रकारचं वरदान आपल्याला मिळत असतं आणि या दानामुळे परतफेड ती वरदान देऊन करते आणि त्यामुळं आपलं वरचं ऋण नाहीसं होतं. समजा एखाद्याने आपल्याला कधी काळी खूप त्रास दिलेला असेल
तर आता माझ्या अंगात बळ आले, आता ये लढायला, बघतो तू कसं मला मारतोस ते. म्हणजे समजा एखाद्यावर आपण 3री 4थीत असताना अगदी लहान बारीक असं असलो तर एखादा अर्धांड मुलगा येऊन आपल्याला शाळेमध्ये 2 धपाट देऊन जायचा, आपलं धाडच व्हायचं नाही की त्याला मारायचं, कारण आपण अगदी बारीक असतो, त्यामुळे आपल्याला शक्य नाही. म्हणजे त्यावेळेस जी कृती घडलेली आहे त्याचा परिणाम हा नंतरच्या जीवनामध्ये. आता मात्र मी चांगला भुगलेलट्ट झालोय, माझ्या अंगात पण आता तर ही आता तू केव्हाही समोर बरोबर तुझी मी जिरवतो की नाही बघ, म्हणजे तुलाही 2 दणके देण्याची ताकद. हे जे वरदान आहे शक्तीचं वरदान, अशा प्रकारची सगळी वरदानं, बळाची वरदानं ही सगळी ललितांबिका आपल्याला देते. कारण ती ती ऋणी नाहीये, ती काही शिवाची ऋण म्हणून आहे. म्हणजे इथं ती जसं भक्ताला सगळं देते, म्हणजे भक्ताने तिच्यावर केलेल्या भक्तीचं ऋण सुद्धा ती ठेवून घेत नाही. आणि तिथं ती शक्ती ही शिवावर जेव्हा आहे ते शिवाचं पण ती ऋण ठेवून घेत नाही. तू जे करतोस ना त्याच्यामध्ये मी भागीदार आहे, तुझं ऋण मला नकोय, मी फेडून टाकते केव्हाही. तू जेव्हा निर्मिती करशील तेव्हा त्या निर्मितीमध्ये मी सहाय्याला आहेच. म्हणजे तेही ऋण फेडण्याचा ती प्रयत्न करते. ती कुठल्याही प्रकारे कुणाचेही कर्जदार राहत नाही, भक्तांची नाही आणि उपास्य देवतेची सुद्धा नाही. त्यांचं सुद्धा काही ना काही कारणानं सेवा करून ते ऋण फेडण्याचा प्रयत्न करते. तसंच ही भक्ताची सुद्धा त्यांनी जे सेवा केलेली आहे, भक्ती केलेली आहे, त्या ऋणामधून ती मुक्त होण्याचा प्रयत्न करत असते. कारण ती निर्मिती, पालन, पोषण आणि संवाद या कृतींनी ती त्या भक्ताची काळजी घेते. कारण निर्मिती करत असताना माझा भक्त कसा निर्माण व्हायला पाहिजे, त्याच्या मनामध्ये भक्तीची वासना कशी निर्माण व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये भक्ती कशी फुलकित झाली पाहिजे, हे सगळं करणं, त्याच्या भक्तीची ज्योत पेटवणं, हे सगळं काम ती करते. म्हणजे हे निर्मितीमध्ये झालं. त्यानंतर तिचं पालन पोषण. आता भक्ती करायची आहे म्हणजे सारखं देवाजवळ बसायचं आणि हे सगळं करायचं, हे मात्र त्याला शक्य होत. म्हणजे काही जणांना खूप इच्छा असते की देवाजवळ बसून सतत देवाचं नाम घ्यावं, ध्यान घ्यावं, परंतु आपल्या प्रपंचामध्ये आपलं पोट हे काय गप्प बसू देणार आहे का? 12च्या वेळेला भूक लागणारच, 6च्या वेळेला चहा घ्यावा वाटणारच. म्हणजे हे भागवण्यासाठी, म्हणजे आपल्या देहाचं जे कर्म आहे ती कर्म करण्यासाठी तरी का विन आपल्याला पुन्हा त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागत आहेत. आणि तेव्हा मात्र म्हणून ती या विश्वातील ती कोणाचीही ऋणी नाहीये, पण म्हणजे कुणाचीही ऋणी नाहीये. आपण जर तिची भक्ती तेवढ्या ताकदीनं केलेली असेल तर तिथं ती आपल्या भक्ताला त्याच्या पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा मदत करते. म्हणजे तुम्ही तहान भूक विसरून तिची सेवा करत असाल तर तिथं सुद्धा ती तुम्हाला मदत करायला येते. तेही ऋण ती ठेवून घेतली. अगं सुनीता, फोन वाजतोय. सुनीता, फोन वाजतोय, फोन. आणि इतरांना म्हणजे ती आपल्या कर्जातून, म्हणजे ती इतरांच्याकडनं घेतलेल्या कर्जातून पण आपल्याला मुक्त करते आणि ती स्वतःवरही कोणतं कर्ज ठेवून घेत नाही. यासाठी या वाग्देवतेने एक इतकी छान गोष्ट सांगितली की भास्करा राय हे वारीरास हे एक रहस्य पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. हे भास्करा राय हे ललितांबिकेचे एक फार मोठे भक्त होते आणि त्यांच्याकडे ललिता मातेची पूजा अर्चा करण्यासाठी तसं अनुकूलता नव्हती. म्हणजे खूप पैसा अडकाय. एवढं ज्यांच्याकडे आहे त्यांनी पूजा अर्चा करणं, मोठा दिमाग करत अगदी हे दान द्यायचं, ते दान द्यायचं, हे करणं फार सोपं आहे. पण ज्याच्याकडे काहीही नाहीये तरी सुद्धा आहे, त्यातून ती भक्ती करणं, ते पूजन अर्चन करणं, याला जास्त महत्व आहे. ह्या भास्कररायांची भक्तीचा कडेलोट होता. त्यामुळे ते काय करायचे की कुणाकडनं तरी कर्ज घेऊन का विना पण तिची पूजा करायचीच. असं म्हणजे उधार उचलवानी करून, कोणाकडून तर पुरेसा पैसा आपल्याजवळ नाहीये म्हटल्यावर ते कोणाकडनं तरी पैसे घ्यायचे आणि तिची पूजा करायची. आता पण ते पैसे परत करण्यासाठी त्यांच्याकडे काही कामधंदा काही नाही, फक्त तिची पूजा अर्चा नित्य नियमानं अतिशय श्रद्धेनं करायची, एवढी एकच गोष्ट ते करत होते. कुटुंबाचं पालन पोषण. अर्थातच आपण तुकाराम महाराजांचं उदाहरण बघतो. ती सांगायची, अहो तुम्ही काहीतरी मिळवून आणा, म्हणजे पोरा बाळांना काय खायला घालू.
तसं ह्या कुटुंबाच्या विवंचनेमध्ये त्यांची पत्नीही सदा असायची. ती कारण उत्पन्नाचं एकही साधन त्यांच्याकडे नव्हतं. आणि अचानक ते कर्जदार सारखं मागायला यायचे, हो भास्करराव काय आमचं काय, तुम्ही इतके पैसे इतके दिवस झाले पैसे घेऊन, हो देवीच्या पूजेसाठी मागितले हो म्हणून आम्ही तुम्हाला दिले, पण आता माझी पण नड आहे, माझे पैसे परत करा. असं सगळे कर्जदार सारखं त्यांच्याकडे मागायला यायचे. पण एकदा त्यांच्या असं लक्षात आलं की आता खूप दिवसामध्ये मी सगळ्यांच्याकडे पैसे घेतोय खरं, पण कोणताही कर्जदार माझ्याकडे पैसेच मागायला येत नाहीये. काय प्रकार आहे? त्यांना कळे ना की मी तर कोणाचं कर्ज परत फेडलेलं नाहीये, सगळ्यांची उधार उसळून तसंच आहे, उधार घेतलेले पैसे, आणि अजून तरी सुद्धा हे लोक माझ्याकडे पैसे कसे मागायला येत नाहीये. आणि मग कर्जदारांचा तगादा संपला का काय असं त्यांना वाटायला लागलं. पण ललितांबिकेनं त्यांच्या पत्नीच्या रूपामध्ये जाऊन स्वतःच सर्व कर्ज फेडलं. म्हणजे संपत्ती आणि श्रद्धेय भक्ती, म्हणजे त्यांची जी श्रद्धेय भक्ती होती ती निष्कलंक भक्ती तिथं आपल्याला दिसून येते. म्हणजे हे दोन्ही, त्यांची श्रद्धा आणि संपत्ती, आणि ती दोन्ही एकत्र आली. त्यांची ललितांबिकेवरची अशी श्रद्धेयपूर्वक पूजन, त्यातून दर्शवणारी भक्ती, आणि त्याचबरोबर त्यांना लागणारी संपत्ती, हे दोन्ही एकत्रितपणे दिसायला लागले. कारण ही तर त्यांनी कोणाकडनं कर्ज घेतलं की ही आपली बायको जाऊन त्यांचं कर्ज फेडून घ्यायची. त्यांना कळे ना माझ्याकडे सगळ्याला लावायला कसं काय लोक येत नाहीये, कारण तिने आपल्या कृपेनं त्यांच्या भक्तीला निष्कलंक केलेलं होतं की तुला कुणीही कलंक लावायला येणार नाही की उधार माझ्याकडनं पैसे घेतलेत म्हणून, तुझ्या भक्तीनं मी तुला निष्कलंक केलेला आहे असं सांगितलं. आणि त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय पण ललितांबिकेनं करून दिली, आणि त्या योगे त्यांचा प्रपंच पुढे चांगला चालू लागला. म्हणजे आपली भक्ती सुद्धा तेवढं पराकोटीची पाहिजे, तरच आपल्याला हे सगळं घडू शकतं, अन्यथा नाही. नाहीतर आमचं निम्म लक्ष, बाई माझ्या उद्या पोराची फी भरायची, आता काय करू मी, असं आपल्या डोक्यामध्ये विचार चालू असतात. म्हणजे इकडं देवाची पूजा करतोय, स्तोत्र म्हणतोय, पण डोकं फी भरायचे, उद्या 15,000 रुपये भरायचे फीचे, कसं काय भरणार आहे, त्यांच्याकडे पण काही नाही आहे, आता मी कुठनं आणू का, मी काय करू का, असे आपल्या डोक्यामध्ये विचार चालू असतात. म्हणजे हे आपण एवढ्या पराकोटीनं श्रद्धेय म्हणतो ना आपण, तसं आपण होऊ शकत नाही प्रापंचिक. म्हणजे जेव्हा या प्रपंचाचा सर्व संग करून आपण श्रद्धेय भक्ती तिची करू, तेव्हा ती आपल्याला सुद्धा निष्कलंक करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे आपल्यावरती कोणताही दोष, म्हणजे कसली तुमची भक्ती आणि कसली तुमची श्रद्धा, पोरं उघडी वागडी हिंडतायत, पोटाला अन्न नाही, असं कोणी आपल्या भक्ताला म्हणू नये, हा कलंक त्याच्यावर येऊ नये, ह्याची सोय सुद्धा ती ललितांबिका आपल्या भक्तीनं ती करत असते. अपर्णा या रूपामध्ये येऊन, म्हणजे ती कर्ज त्याचं ठेवत नाही भक्तीचं, ती त्याला काही ना काही रूपानं परत करते. अपर्ण या शब्दाचा आणखीन एक असा आहे अर्थ आहे की पानांशिवाय अस्तित्वात असणे. म्हणजे पानांशिवाय असणारं झाड अपर्ण वृक्ष, म्हणजे ज्याला काही पानच नाहीये, असा जो म्हणजे त्याची भक्त पार्वती माता ही असू शकते. म्हणजे पानांशिवाय, म्हणजे आधाराशिवाय, पानांच्या आधारांशिवाय असणारा वृक्ष असा जो आहे तो म्हणजे शंकर. आणि ती अपर्णा म्हणजे ही सगळी तिची पान आहेत, पण तीच नाहीये, तिथं पानच नाहीये, म्हणजे ती पूर्णपणे शंकरामध्ये विलीन होऊन गेलेली आहे. म्हणजे ती त्यांच्याशी एकरूप झालेली आहे. असा जो वृक्ष म्हणजे शिवप्राप्तीसाठी, म्हणजे जेव्हा तपस्या केली त्यावेळेस ती नुसतं पानं खाऊन राहिली होती, असाही उल्लेख काही ठिकाणी आहे. म्हणजे जेव्हा अपर्णा शिव तप करते काननी वगैरे त्या ह्याच्या हरतालिकेच्या ह्याच्यामध्ये आहे गोष्टीमध्ये, म्हणजे तेव्हा तिने फक्त पानं खाल्ली होती. आणि त्या पान स्वरूपामध्ये म्हणजे अपर्ण वृक्ष, म्हणजे आता तिने त्या शंकराला पूर्णपणे आपल्यामध्ये विलीन करून घेतलेलं आहे, किंवा ती त्याच्यामध्ये विलीन झालेली आहे, म्हणून ती अपर्णा आहे. म्हणजे तिच्याकडे आता एकही पान नाही, ती वृक्षामध्ये विलीन झालेली आहे, म्हणून तिला अपर्णा असं उल्लेख तिचा झालेला आहे. अपर्णा म्हणजे पार्वती किंवा दुर्गा असाही
काही जण म्हणतात. अर्थात पार्वती आहेच हे आपल्याला सगळ्यांना माहिती, कारण शंकराची भक्ती करून तिनं तप करून त्याला आपले पती म्हणून स्वीकार केलेलं होतं. आणखी दुसऱ्या एक अर्थानुसार पर्ण म्हणजे पतन, पतन म्हणजे पडणं असा अर्थ आहे. म्हणजे पण ही अपर्ण आहे. पर्ण म्हणजे पतन होणं, अनन होणं असा अर्थ आहे. पण इथं ही अपर्ण आहे, म्हणजे पतन रहित, म्हणजे कुठलीही बाधा. पतन होणं म्हणजे आपल्यावरती काहीतरी बालंट येणं किंवा काहीतरी हनन होणं, कमीपणा येणं असा अर्थ आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, त्या काय हो इतके चांगले त्यांची दर्जा होता, ते अगदी पतन झालं बघा त्यांच्या दर्जाचं. म्हणजे काय झालं तर त्यांची जी मोठी पोस्ट होती त्याच्यावरनं त्यांना एकदम खालच्या पोस्टवर आणलं, म्हणजे त्यांचं हनन झालेलं होतं. तर तसं ही अपर्णा आहे, म्हणजे तिचं पतन कधीही होत नाही. अहो जी सदैव शिवाच्या सानिध्यात आहे, त्याची शक्ती म्हणून राहत आहे, तिचं पतन होणं कधी शक्य नाही. म्हणूनही ती अपर्णा या नावानं संबोधली जाते. असे अनेक अर्थ या अपर्णा या शब्दामध्ये दिसतात आणि ते या वाग्देवींनी इथं आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या पुढचं जे नाव आहे ते म्हणजे चंडिका. तर चंडिका देवी म्हटलं की सुद्धा आपल्या डोळ्यासमोर एक उग्र, म्हणजे ह्या देवीचं स्वरूप सुद्धा उग्र रूपामध्ये आपल्याला दिसतं. पण चंडिका ही जी देवी आहे हिच्यामध्ये दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती या तिघींचाही वास आहे. म्हणजे तिघी जणी एकत्रितपणे जेव्हा असतात तेव्हा त्याला चंडिका असं म्हणतात. म्हणजे चंडिका ही कशी आहे देवी, तर तिचं स्वरूपाचं वर्णन करताना बघा, आता आपण जर तिचे 3 स्वरूप वेगवेगळ्या प्रकारामध्ये बघितलं, ती दुर्गा आहे, म्हणजे ती कठीणातलं कठीण कोणतंही काम असेल तरी ती फडशा पाडणारी आहे किंवा वाईट प्रवृत्तींचा नाश करणारी ती दुर्गा आहे. दुर्गम अशा गोष्टी करण्यासाठी ती प्रसिद्ध आहे. लक्ष्मी आहे म्हणजे काय, तर ती संपत्ती सगळे आपल्याला प्रदान करते, म्हणजे आपल्याला ऐश्वर उपभोग देण्यासाठी सुद्धा ती मदत करणार आहे. आणि तिसरा आहे सरस्वती. सरस्वती म्हणजे आपल्याला ज्ञान प्राप्ती करण्यासाठी, विद्यार्जन करण्यासाठी ती मदत करणार आहे. या तिन्हींचं एकत्रित रूप म्हणजे चंडिका आहे. पण ह्या रूपामध्ये ती आल्यावरती ती असा विचार करते की माझे जे दुष्कर्म करणारे लोक माझ्या समोर दिसतायत, म्हणजे खरं तर मी त्यांचं अज्ञान नाहीसं करून त्यांना ज्ञान देण्यासाठी सरस्वती रूपात आहे. खरं तर त्यांना ऐश्वर्य देऊन सुख उपभोग घेण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी, पण ते जर दुर्विचारानं दुष्कर्मानं प्रवृत्त असतील तर त्यांना ते तिला आवडत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना, हो इतकं चांगलं नातं धुतं घर आणि इतकं छान बसलेलं घर, पण त्यांच्या घराण्याला काहीतरी दृष्ट लागली बघा आणि सगळं घराणं नष्ट झालं. म्हणजे काही ना काही कारणानं त्या घरामध्ये दुष्ट प्रवृत्तींचा वास व्हायला लागतो आणि ते नष्ट करण्याचं काम ही चंडिका करते, कारण तिला ते आवडत नाही. आता अर्थात ही दुष्कर्म करणं म्हणजे आपल्या ती राक्षसी प्रवृत्ती मानवी देहामध्ये, म्हणजे जे आपण सत्वरज तमोगुण म्हणतो ते गुण वाढीच लागले. जास्त तमोगुण वाढले की आपण राक्षसी प्रवृत्ती. काही घरांमध्ये असतो बघा, काही लहान मुलं इतकी संतापी आणि म्हणजे त्यांना कशाचं भानच नसतं. राग आला की वाटेल ते घेऊन फेकाफेकी, म्हणजे असं त्यांची प्रवृत्ती असते. म्हणजे दुष्ट प्रवृत्ती, राक्षसी प्रवृत्ती दिसून येते. आणि ह्या गोष्टी ह्या चंडिका देवीला अजिबात आवडत नाही. म्हणून ती अशा दुष्कर्मी लोकांचा नाश करून त्यांना सत्प्रवृत्तीकडे वळवण्याचा प्रयत्न करते, कारण ती सरस्वती आहे, लक्ष्मी आहे. त्यांना सत्प्रवृत्तीकडे वळवण्याचा प्रयत्नही ती नक्कीच करते आणि इथं ती चंडिका हे नाव आपलं सार्थ करते. पण इथं आणि इथं ती जेव्हा त्या दुष्कर्मी लोकांच्या वरती ती राग धरते, क्रोध येतो तिला त्यांचा, आणि ती चंडी स्वरूपामध्ये प्रगट होते. देवी महात्म्यामध्ये वगैरे ह्या गोष्टींचं आपल्याला बरेच वेळा माहिती मिळालेली आहे की देवी चंडी स्वरूपामध्ये, चंडिका स्वरूपामध्ये म्हणजे अनेक, आता ह्या 3 लक्ष्मी एकत्र आलेल्या आहेत, म्हणजे त्यांची सगळी आयुध तिच्या हातामध्ये आहेत. म्हणजे बहुभुजा ती त्यावेळेस झालेली असते. एका भुजेनं ती ज्ञान अंधकार नाहीसं करत असते, दुसऱ्या भुजेनं ती तुम्हाला त्याच वेळेस एखादे वर प्रदान करत असते. म्हणजे हे सगळं ती एकत्रितपणे काय
कार्य करत असते अशी ती चंडिका देवी आहे. पण निष्कर्म करणाऱ्यांवर मात्र ती कधीही दया दाखवत नाही, कारण तिच्या रागावरती मुळात आधी तिचं नियंत्रण नाही आहे. देवी महात्म्यामध्ये तिचा राग तिनं व्यक्त केला आणि चंडिका रूप त्यामुळं क्रूर आणि क्रोधिष्ठ आहे अशाच स्वरूपामध्ये म्हटलं जातं. म्हणजे तिला वाईट कृत्य करणं कधीच सहन होत नाही. म्हणजे एखाद्यानं जर काही वाईट कृत्य केलेलं असेल तर ते तिला बघवत नाही, तिला ते सहनही होत नाही. आणि मग तिच्या क्रोधामुळे म्हणजे अशी परिस्थिती आहे की चंडिका माता जर क्रोधिष्ठ झाली तर दुष्ट प्रवृत्ती असणारे असे अगदी बलाढ्य राक्षस त्यांचा सुद्धा निपात होताना दिसतं. आणि तिच्या ह्या क्रोधाला चंद्र, सूर्य, वायू आणि अगदी मृत्यू सुद्धा साक्षात आपापली कर्म व्यवस्थित करताना दिसतात. म्हणजे चंडिका जर कोपली किंवा चंडिकेचा जर आपल्यावरती राग धरला तिने किंवा क्रोधिष्ठ ती जर झाली तर त्यामुळं आपल्याला काहीतरी त्रास सहन करावा लागणार आहे. हे चंद्र, सूर्य, वायू या सगळ्यांना माहिती आहे. तिने जर क्रोधाने ते वायूचं अवरोधन करून ठेवलं तर वारा वाहणार नाही आणि सृष्टी चराचरामध्ये निशब्दता येईल. याची कल्पना वायूला आहे. सूर्य म्हणाला ती कोपली आणि तिने जर माझ्यावरती ग्रहणासारखं एखादं काहीतरी छत्र धरलं तर ग्रहण लागल्यासारखं माझं तेज, माझं जी शक्ती आहे ते सगळी ओजस्विता आहे, तेजस्विता आहे ती सगळी नष्ट होईल. याची कल्पना सूर्याला आहे. त्यामुळे सूर्य, चंद्र हे सगळेजण घाबरतात. एवढंच नाही तर प्रत्यक्ष मृत्यू सुद्धा. आता मृत्यूची देवता ही मुळातच ती म्हणजे उग्र रूपामध्ये आहे, परंतु ती सुद्धा म्हणजे आता का घाबरते म्हणजे समजा मृत्यू देवानं ठरवलं की नाही हा माणूस वाईट असला तरी आज याला जिवंत ठेवायचं, पण त्या कृतीला ही चंडिका देवी आपल्यावरती लागवेल या भीतीनं हे चंद्र, सूर्य, वायू आणि हा यम सुद्धा हे त्याच्या मनात कितीही त्या माणसाला अबाधित ठेवायची इच्छा असली तरी सुद्धा चंडिकेच्या भीतीनं तो आपलं काम व्यवस्थितपणे करतो. आता तोच असं नाही तर हे चंद्र, सूर्य सुद्धा करतात, वायू सुद्धा कसं व्हायचं, कुठं व्हायचं, कसं म्हणजे चराचराला, सृष्टीला कसं पुलकित करायचं हे सगळं काम ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे पार पाडले असा उल्लेख हा उल्लेख तैत्तरीय उपनिषदामध्ये आलेला आहे. त्यामुळंच काय होतं की चंडिकेच्या ह्या क्रोधिष्ठपणामुळं, चंडिकेच्या ह्या क्रोधाच्या भीतीनं हा विश्वाचा जो कारभार आहे हा शिस्तबद्ध पद्धतीने चाललेला आहे. अन्यथा समजा सूर्यानं म्हटलं नाही आज मी आता 4 दिवस उगवणारच नाही तर बघा 4 दिवस पावसाळ्याचे आपल्याला नाही उगवलं तर आपली अवस्था कशी होती. कपडे वाळत नाहीत, दम लागायला लागतो, कारण चराचरामधलं जे चैतन्य आहे तेच नष्ट झालेलं असतं. आणि म्हणून त्या भीतीनं का होईना हे सगळे जण आपला कारभार व्यवस्थित पार पाडत असतात. आणि म्हणूनच विश्वाचा कारभार सुद्धा शिस्तबद्धतेनं चालू असतो. म्हणजे त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विश्वाचा कारभार चालवणारी ही ते विश्वचालिका आपली ललितांबिका, आणि मग त्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी ती असं एखादं उग्र रूप धारण करते चंडिकेसारखं आणि त्यांना सगळ्यांना आपल्या नियंत्रणाखाली ठेवते. हा तिचा उद्देश आहे. म्हणजे तिला हे उग्र रूप का घ्यावं लागतं तर विश्वाचं नियंत्रण व्यवस्थित होण्यासाठी, कारण विश्वाची पालन करते, चालन करते तीच आहे. ही चंडिका देवीचं जे रूप आहे हे 7 वर्षाची जी मुलगी असते ती चंडी स्वरूपामध्ये असते. त्यामुळे नवरात्रामध्ये चंडी स्वरूप म्हणजे 7 वर्षाच्या कुमारिकेचं पूजन अष्टमीला केलं जातं, कारण अष्टमीच्या दिवशी ही उग्र रूपामध्ये आली आणि तिने त्या दैत्यांचा संहार केलेला आहे. आणि नवरात्राला ती म्हणजे 9व्या दिवशी, नवमीला ती शांत झालेली आहे. सप्तमी, अष्टमी हे जे दिवस आहेत नवरात्रातले हे या देवीचे उग्र रूप धारण करून त्या दैत्यांशी लढण्याचे दिवस आहेत. म्हणजे जेव्हा आपण नवरात्राच्या म्हणजे देवी महात्म्यामध्ये किंवा देवी भागवतामध्ये बघितलेलं आहे, वाचलेलं आहे, तर त्यामध्ये सप्तशतीमध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे की सप्तमी अष्टमीच्या दिवशी हे दैत्य खूप म्हणजे मोठ्या प्रमाणावरती या देवीशी लढायला आलेले होते. परंतु देवींनी
असं उग्र रूप धारण करून त्यांचा बिमोड केलेला होता, त्यांचा नाश केलेला होता. आणि त्या म्हणून तेव्हा 7 वर्षाची बालिका म्हणजे 7व्या वर्षी, कारण पुढं 9-10 वर्षाच्या मुली झाल्या की त्यांना आपण कुमारिका म्हणून बोलवत नाही. 9-10 वर्षाच्या पुढं कुमारिका म्हणून नाही, तर 7 वर्षापर्यंत, फार जास्तीत जास्त 8 वर्षापर्यंतच्या मुलींना आणि म्हणून नवरात्रामध्ये कुमारिका पूजनला जास्त महत्व दिलं गेलेलं आहे. म्हणून तिचं पूजन केलं जातं. ही चंडिका स्वरूपामध्ये आहे. म्हणजे नवरात्रामध्ये 9 देवींची नावं आहेत बघा. आपण ब्रह्मचारिणी म्हणतो, शैलपुत्री म्हणतो, अशी जी सगळी काय कात्यायनी, ही सगळी जी नावं आहेत त्यातलं हे चंडिका हे जे नाव आहे 7व्या दिवशी 7व्या स्वरूपामध्ये 7 वर्षाच्या बालिकेच्या स्वरूपामध्ये आहे असं वाग्देवींनी आपल्याला सांगितलंय. म्हणून तिचं हे चंडिका माता हे देवीचे स्वरूप जे आहे ललितांबिकेनं विश्वाच्या कारभारासाठी घेतलेलं आहे. म्हणजे तो नीट व्हावा आपल्याकडनं, म्हणून तिनं हे उग्र रूप, अर्थात हे उग्र रूप घेताना तिनं लक्ष्मी सरस्वती यांचंही कार्य आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे. त्यामुळं ऐश्वर्य देणं हेही काम ती करते. सरस्वतीचं म्हणजे विद्यार्जन देणं, ज्ञान देणं हेही काम ती करते. त्यामुळं सगळ्या दृष्टीनं आपल्याला वरदान देण्याचं काम ही चंडिका देवी करताना दिसते. पुढचं जे नाव आहे चंडमुंडासुर निषूदिनी. पुढचं जे नाव 756 नंबरचं नाव आहे या श्लोकामधलं चंडमुंडासुर निषूदिनी. म्हणजे ह्या 145व्या श्लोकामध्ये दुसऱ्या चरणामध्ये चंडमुंडासुर निषूदिनी असं. आता चंड आणि मुंड हे जे दोन आहेत तर ते 2 राक्षस आहेत, दैत्य आहेत. आधीच्या नामामध्ये म्हणजे आत्ताचं पहिलं जे चंडिका नाव आपण इथं जे बघितलं ते तिला दुष्ट प्रवृत्ती असणाऱ्या म्हणजे राक्षसी प्रवृत्ती असणाऱ्या लोकांचं तिला राग आहे, त्यांच्यावरती क्रोधिष्ट होते असं सांगितलं. पण इथं मात्र अतिशय पापी किंवा अतिशय दुष्कर्म करणारे जे राक्षस म्हणजे तिने उदाहरण देऊन सांगितलंय. आता वाग्देवता आपल्याला उदाहरण देत आहेत की चंड मुंड राक्षस जे आहे या दोघांना या मातेने यमसदनाला पाठवलेलं आहे. आणि त्या चंड मुंड या राक्षसांचं जे नाव आहे त्यामधल्या दोन्ही अक्षरांच्या राक्षसांच्या पहिल्या नावांमधनं तिने चामुंडा हे नाव आपल्याला धारण केलेलं आहे. म्हणजे चंडासुर आणि मुंडासुर असे 2 राक्षस आहेत. त्यामधलं तिने च मधलं चामुंडा आणि चामुंडा असं नाव अक्षर आहे. चंडासूर आणि मंडासूर त्यामधलं च अक्षर आणि मंडासूर म्हणजे चामुंडा असं तिने नाव धारण केलेलं आहे. म्हणजे पहिल्या आत्ताच्या याच्या आधीच्या नावामध्ये तिने ते नाव धारण केलंय, परंतु आता प्रत्यक्ष त्या नामानुसार ती कृती करताना आपल्याला सांगितली. ती वध करते आता त्या राक्षसांना. म्हणजे पहिले अक्षर चंडासूर आणि मंडासूर याच्यामधलं घेतलं. मार्कंड पुराणामध्ये देवी भागवतामध्ये यामध्ये तिचा इथं काली या नावानं सुद्धा उल्लेख केलेला आहे. म्हणजे ती चामुंडा या नावानं जशी आहे तशी ती काली या नावानं सुद्धा चंडमुंडांचा वध करताना दिसते. म्हणजे काही देवी भागवतामध्ये एक वेगळं नाव आणि मार्कंडेय पुराणामध्ये सुद्धा तिचं म्हणजे चामुंडा या नावाने कदाचित असेल. पण म्हणजे दुष्ट प्रवृत्तीचा पाप्यांचा निर्दालन करणं, त्यांचा वध करणं यासाठी तिने हे रूप घेतलेलं आहे. या 2 असुरांचा वध केला म्हणून तिला सुद्धा चामुंडा याच नावानं इथं ओळखलं जाईल. ही देवी म्हणजे आपण आता बघितलं या मागील नामामध्ये आपण बघितलं ही देवी म्हणजे लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गा अशा 3 नाव देवींचा एकत्रित संयम आहे. तिला काली या नावानं जेव्हा म्हणतात तेव्हा चामुंडा हे सुद्धा कालीचंच रूप आहे असं म्हटलं जातं. माता ललितांबिकेनंच काली या रूपामध्ये प्रकटीकरण केलेलं आहे. माता ललितांबिकेनं चामुंडा या स्वरूपामध्ये प्रकटीकरण होऊन या चंडासूर मंडासूर यांचा वध केलेला आपल्याला दिसतो. म्हणजे मागील नामामध्ये तिला ह्या दुष्कर्मी लोकांना बघून राग येतो असा फक्त उल्लेख आहे. आता या नामामध्ये तिने प्रत्यक्ष त्यांचा वधच केला आहे. म्हणजे दोन्ही राक्षसांचा नाश करून तिनं आपलं नाव सार्थ करून आता त्याच्या पुढे तिने निषूदिनी
असायचं दे. चंडमुंडासुर निषुदिनी असा शब्द आहे. निषुदिनी म्हणजे काय, तर निस्तब्ध, शांत, गतिहीन. म्हणजे ते जे पापी दुष्कर्मी असुर लोक होते त्या सगळ्यांना तिनं निशब्द करून टाकलं, त्यांना शांत करून टाकलं. त्यांनी असुरांना गतिहीन करून टाकलं. म्हणजे त्यांनी जे सामान्य मानवाला किंवा सजीव प्राण्यांना जे काही त्रास देत होते त्या त्रासापासून सगळ्यांना मुक्तता देण्याचं काम ह्या अंबिकेनं म्हणजे ललितांबिकेनं या चामुंडा स्वरूपामध्ये येऊन केलेलं आहे. आणि तर निषुदिनी म्हणजे निस्तब्ध, शांत, गतिहीन होणं असणं आहे. आणि हे करण्याचं काम हिनं त्या असुरांना मारून केलेलं आहे. म्हणून ह्या वाग्देवी तिचा उल्लेख ह्या सगळ्यांना गतिहीन करणं, शांत करणारी चंडामुंडासुर निषुदिनी अशा नावानं तिला संबोधतायत. अशा नावानं तिचा उल्लेख करताना आपल्याला दिसत आहेत. इथं आपलं 145 नंबरचं नाव जे आहे ते म्हणजे संपन्न झालं. इथं आपलं संपले. तिचं नाव त्या श्लोकामध्ये असणारी तिची जी 6-7 नावं आहेत ती आपण आतापर्यंत बघितली. आता आपण श्लोक नंबर 146 कडे जाणार आहोत. 146 नंबरचा जो श्लोक आहे तो असा आहे, क्षरक्षरात्मिका सर्वलोकेशी विश्वधारिणी त्रिवर्गदात्री सुभगा त्र्यंबिका त्रिगुणात्मिका. क्षरक्षरात्मिका हे तिचं त्या या श्लोकामधलं पहिलं नाव. क्षरक्षरात्मिका. आता क्षर म्हणजे अक्षर आणि अक्षर म्हणजे पण अक्षर. आता तुम्हाला क्षर पण अक्षर आणि अक्षर म्हणजे पण अक्षर असं कसं काय, तर क्षर आणि क्षर म्हणजे अक्षर आहे. आता अक्षर म्हणजे मुळाक्षर, वर्णमालेतील अक्षर. आणि अक्षर म्हणजे जे कायम आहे, ज्याला नाश नाही असं असणारं म्हणजे ते अक्षर. आणि क्षर म्हणजे अक्षर पण ती वर्णमालेतली अक्षर. हे दोन्हीही अर्थ आपल्याला असं अक्षरच दोन्हीचा अर्थ आहे, पण एका अक्षरचा अर्थ आहे मुळाक्षर आणि एका अक्षराचा आहे अर्थ आहे की कायम असणारी अक्षर आहे. म्हणजे कायम ज्याला स्थान आहे असं अक्षर, ज्याचा नाश होणार नाहीये असं मुळाक्षर. म्हणून या अक्षरांचा संयोगाने आपण काय करतो, मुळाक्षर एकाला एक जोडतो आणि शब्द तयार करतो. शब्द तयार म्हणजे ते शब्द कधी कसे असतात, कधी एकाक्षरी असतात, कधी बहुअक्षरी असतात. म्हणजे अनेक मुळाक्षरे एकत्र घेऊन आपण शब्द तयार करत असतो. आणि मातृका वर्ण रूपामध्ये म्हणजे मुळाक्षरांच्या रूपामध्ये ती आहे. क्षर आणि क्षरात्मिका असं जे म्हटलेलं आहे, म्हणजे क्षर म्हणून पण ती आहे मुळाक्षरांच्या रूपामध्ये. मातृका वर्ण म्हणजे वर्णमालेच्या रूपामध्ये ही ललितांबिका आहे. म्हणजे अक्षर जी आहेत मुळाक्षर ती आणि अक्षरांपासून बनणारे शब्द ही सगळी तिचंच रूप आहे. म्हणून तिला शब्द ब्रह्म असं सुद्धा म्हटलेलं आहे. आपण आपल्या परावाणीने आपल्या बोलण्यातून वाणीतून आपण चैतन्य स्वरूपामध्ये म्हणजे आपण जर निस्तेज झालेलं असलो, आपल्यामध्ये शक्ती नसेल, बघा काही वृद्धत्वानं जेव्हा त्यांच्या वाणीला थोडासा बंधन येतं तेव्हा त्यांच्या तोंडातून शब्दही उमटत नाही, इतकं हळू बोलतात. आपल्याला काय बोलता येते, आपल्याकडे वृद्ध माणसं कोणी असली तर हा आपल्याला अनुभव असेल की कधी कधी त्यांच्या तोंडातून शब्दच उमटत नाही का. म्हणजे त्यांची परावाणी आपल्या ज्या मुखामधली जी वाणीची शक्ती आहे ती इतकी मंद होऊन जाते की त्यांचे शब्दच आपल्याला ऐकू शकत नाही. म्हणजे ते रूप जे आहे शब्द ब्रह्मामध्ये असणारी आणि आपल्या परावाणीमध्ये जे चैतन्य स्वरूप आहे ते म्हणजे ही ललितांबिका आहे. कारण शब्दांचं आपण उच्चारण करतो. आता मी जे बोलते आहे ते शब्द उच्चारण झाल्यावर तुम्हाला क्षर म्हणजे काय, अक्षर म्हणजे काय हे सगळं कळून आलं. पण मी समजा काहीच बोलले नसते तर तुम्हाला हा अर्थ कळू शकला असता का. म्हणजे आपल्या शब्दोच्चारणानंतर आपल्यामधील एकमेकांमधील संवाद होऊ शकता. आणि परम म्हणजे परम शब्दाशी ती एकरूप आहे. शब्दांचं उच्चारण आपण जे करतो ते आपल्या परम शब्दाशी एकरूप आहे. आता हा परम शब्द म्हणजे काय, तर परात्मन म्हणजे परमात्मा आणि परम आत्मा म्हणजे परमात्मा. आणि ह्या आत्म्याशी निगडीत हे शब्द आहेत. आपण जेव्हा
परावाणीनं आपल्या मुखानं जेव्हा शब्द बोलतो, काही उच्चारण करतो, तेव्हा आपल्या अंतर्गत असणारा जो आत्मा आहे, उपनिषदांमध्ये असा उल्लेख केलेला आहे की आपण जेव्हा मंत्र उच्चारण करतो, ते मंत्र आणि मातृका देवी म्हणजे मातृका वर्ण रूप म्हणजे हे जे शब्द आहेत, मुळाक्षर जे आहेत, हे सगळे जण शब्द स्वरूपामध्ये प्रगट होतात आणि त्याला आपण मंत्र असं. आणि हे मंत्र ते काय करतात, आपल्याला ज्ञान देण्याचं काम करतात. म्हणजे पर्यायानं ही ललितांबिका आपल्याला क्षरक्षरात्मिका म्हणजे त्या आत्मरूपामध्ये असणाऱ्या, अंतस्थ असणाऱ्या आत्म्याकडून आपल्याकडनं ती शब्द स्वरूपामध्ये मंत्र उच्चारण करून देते. आणि ते मंत्र उच्चारण काय करतं, आपल्याला ज्ञान प्राप्त म्हणजे ती इथं ज्ञान रूपिणी म्हणून सुद्धा एक प्रकारचं कार्य करताना ललितांबिका आपल्याला दिसते. मातृका म्हणजे मुळाक्षर आणि ध्वनीद्वारे आपल्याला जर नुसते ते शब्द कळत आहेत, डोळ्यांना दिसत आहेत, पण आपल्याला जर वाचायला येत नसलं तर आपण उच्चारण करू शकत नाही. आणि म्हणून ध्वनीद्वारे जे शब्दोच्चारानं ध्वनीद्वारे आपण काय करतो, मंत्रासारखं उच्चारण करतो. त्याचं मंत्र उच्चारण जेव्हा होतो तेव्हा आपल्या अंतस्थ असणारा जो आत्मा आहे त्याच्यापर्यंत ते शब्द जाऊन पोचतात. म्हणजेच आपण त्या परमात्म्याशी निगडीत होतो, परमात्म्याशी संबंधित होतो. आणि तो परमात्मा आपल्याला का आवश्यक आहे, कारण आपल्या असणाऱ्या आत्म्याला मोक्षपेक्षा सुद्धा मुक्ती मिळायला हवी आहे. मोक्ष मिळाला तर पुन्हा जन्म घेऊन म्हणजे चांगली सत्कर्म केलेली आहेत म्हटल्यावर मोक्ष मिळेल, स्वर्गप्राप्ती मिळेल आपल्याला कदाचित. पण नुसती स्वर्गप्राप्ती केली तर आपलं पुण्याचा साठा संपला तर मग विपाक सिद्धांतानुसार तर पुन्हा जन्म घेऊन पृथ्वीवरती यावंच लागतं. पण तसं आपल्याला नको, तर आपल्याला मुक्ती हवे. म्हणजे पुनर्जन्मातनं मुक्ती मिळवायची असेल तर आपल्याला या आत्म्याशी निगडीत असणारं मंत्रोच्चारण करणं गरजेचं आहे. आणि ते मंत्रोच्चारण आपण या मातृका वर्ण रूपामध्ये वर्णलिपीतून आपण ध्वनी मार्फत ते करतो. आणि त्याचं अवतरण म्हणजे काय आहे, तर ही जी मुळाक्षर आहे ही अक्षर आहे, म्हणजे ते कधीही नाश होणारी नाहीये. मग ते नाश होणारे नाहीये तर ते आपल्या मधल्या आत्म्याला सुद्धा सांगतात की तोही नश्वर आहे ना, आत्मा सुद्धा नाश पावत नाही कधी. एका शरीरात ना दुसऱ्या शरीरात प्रवेश करायला जातो. म्हणजे दोघंही एकसारखीच आहेत, अक्षरही तशीच आहे, आत्माही तसाच आहे. परंतु आपण जर समजा ते शब्द उच्चारलेच नाही, वातावरणात ते शब्द विलीन झाले तरच त्यात ते आपोआप शब्द विरघळून जातात. आपण जेव्हा उच्चारण करतो शब्दांचं ते वातावरणामध्ये इकडे तिकडे विलीन होऊन जातात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा भीष्मांनी शरपंजरी पडलेले असताना विष्णू सहस्त्रनाम म्हटलं तेव्हा त्या वातावरणामध्ये ते विष्णू सहस्त्रनामाचं मंत्र रूप श्लोक हे सगळे त्या वातावरणामध्ये होते. आणि सहदेवांना ती क्रिया माहिती होती म्हणून त्यांनी आपल्या त्या कार्यान्वित शक्तीद्वारे त्यांनी ते विष्णू सहस्त्रनाम पुन्हा व्यासांना सांगितलं आणि मग ते लिखित स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत ते आलेलं आहे. म्हणजे हे जे आहे, नाहीतर ते हवेमध्ये विरून गेले होते, शब्द नाशवंत झाले असते. परंतु ते आपण तसं आपण काय करतो, आपण सुद्धा त्याला रेकॉर्डिंग करून ठेवतो, लिहून ठेवतो, जेणेकरून त्यांना आपण बंधनात घालतो. हे काम ललितांबिका करते. कारण शब्द वातावरणात विलीत होतात, नाश पावतात. कारण का, तसं आपलं शरीर आहे, शरीर पण वातावरणामध्ये आपल्या शरीराला सुद्धा जेव्हा जर्जरपणा येतो, म्हातारपण येतो, तेव्हा ते आपोआप म्हणून भगवंत म्हणतात आदिभूतम क्षरो भाव. परम निर्माता जो आहे तो कर्माच्या परिणामावर म्हणजे आपण जी कर्म करतो, सद्वर्तन असेल, चांगली वर्तन असेल तर आपोआपच त्याचा परिणाम हा चांगला होणार आहे. आणि मग शरीर आणि आत्मा हे दोघे, नुसता आत्मा आहे का शरीरामध्ये? नाही, ते शरीर पण देह पण पुढे आहेत. किंवा दुसरा देह आपण बघू शकतो का? नाही, त्याच्यामध्ये आत्मा आहे. म्हणजे देहामध्ये आत्मा असणं आणि आत्मा हा देहामध्ये असणं, म्हणजे देह आणि आत्मा हे दोनही एकमेकांशी निगडीत गोष्टी आहेत. दोन्हींचं अस्तित्व आहे आणि तेच यामध्ये
या ललिता देवीमध्ये, ललिता मामध्ये हीच त्याला कारणीभूत आहे. कारण कुटस्थात आत्मा जो आहे म्हणजे तो अक्षर आहे. दोन्ही स्वरूपांना आकार देण्याचं काम ही ललितांबिकाच करते. कारण निर्मिती पण तीच करते आणि स्थिती पण तीच करते. म्हणजे आत्मा स्थित आपल्या शरीरामध्ये राहण्याचं काम, ते प्रवृत्त करण्याचं काम हे सुद्धा ललितांबिकाच करते. आपल्या देहाला निर्मित करण्याचं काम सुद्धा तिच्याच कृपेनं आहे. आणि म्हणून तिला क्षरक्षरात्मिका म्हणजे आत्म्याचं आणि देहाचं असं दोघांचंही स्वरूप तीच निर्माण करणारी आहे. म्हणून वाग्देवीने मुद्दाम तिचा उल्लेख क्षरक्षरात्मिका असा केलेला आहे. म्हणजे नाशवंत असणारा देह सुद्धा आवश्यकच आहे आणि नश्वर असणारा आत्माही आवश्यकच आहे. पण ह्या दोन्हींची सांगड घालून तिने या देहामध्ये त्या दोघांनाही बसवलेलं आहे. आणि त्याद्वारे म्हणजे त्या मातृका वर्णांच्या द्वारे ती त्या आत्म्याला परमात्मा बनवण्याकडे प्रयत्न करते. म्हणजे मंत्र स्वरूपांचं मंत्रोच्चारण करून घेऊन आपल्याला ती मुक्तीचा मार्ग देते. आणि ही सगळी ही ललितांबिकेचीच कृपा आहे. म्हणून आपण तिची कृपा संपादण्याकरता तिचं नाम घेणं हे जास्त चांगलं आहे. असं आपलं म्हणजे की जिच्या योगानं आपण आपल्या आत्म्याला परमात्म्यामध्ये रूपांतरित करू शकू आणि आपल्याला मुक्तीचा मार्ग मिळेल हे ह्यावरून आपल्याला. त्यासाठी सहाय्य कशाचं आहे तर मंत्राचं. म्हणजे समजा आपण नवारण मंत्राचा जप केला किंवा पंचदशाक्षरी मंत्राचा जप केला, ह्या मंत्रा उच्चारणामुळे आपल्या अंतस्थ असणारा जो आत्मा आहे तो परमात्मा बनतो आणि पर्यायानं तो परमात्मा आपल्याला मुक्ती देण्यासाठी मदत करतो. आणि तो परमात्मा म्हणजे आमची ललितांबिकाच आहे. ती देवीची शक्ती आहे आणि तीच आपल्याला या सगळ्या गोष्टीसाठी मदत करणार आहे. म्हणून वाग्देवी तिला क्षरक्षरात्मिका असं म्हणतात. पुढचं जे 758 नंबरचं नाव आहे ते म्हणजे सर्व लोकेशी. आता सर्व लोकेशी आपल्याला सर्व म्हणजे काय सगळं माहिती आहे. लोकेशी म्हणजे काय तर सर्व जगामध्ये म्हणजे सर्व जगामध्ये ईश्वरी सत्ता चालवणारी हीच जगदंबा माता आहे, हीच ललितांबिका माता आहे. आणि सर्व लोकेशी म्हणजे स्वर्ग, पृथ्वी, पाताळ याला आपण त्रिलोक म्हणतो. पण त्यांनी त्रिलोकेशी असं म्हटलं नाही, सर्व लोकेशी म्हटले. त्याच्यामध्ये थोडीशी एक मेख आहे. सर्व लोकेशी असं का म्हटलं? त्रिलोक म्हटलं असतं तर आपण म्हटलं स्वर्ग, मृत्यू, पाताळ म्हणजे स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ तिन्ही लोकांवरचं तिचं अधिराज्य आहे. अशी ही ईश्वरी सत्ता असणारी म्हणजे त्रिलोकेशी असं साधा सरळ अर्थ आपण सांगू शकलो असतो. पण त्यांनी तिला सर्व लोकेशी असं नाव दिलेलं. आता सर्व लोकेशी म्हणजे त्रिलोकांचा संबंध आहे हे आपल्याला माहिती आहे. कारण याच्या अगोदरच्या बऱ्याचशा नावांमध्ये त्रिलोकाविषयीची माहिती आलेली आहे. त्रिलोकाशी संबंधित ती कशी आहे तेही आपल्याला कळलेलं आहे. पण इथं गायत्री मंत्र, गायत्री नाव तिचं जेव्हा आपण अभ्यासलं होतं तेव्हा भूर, भुवर, स्वर, महा, जना, तपा आणि सत्य अशी 7 आवरण आहेत पृथ्वीवर. हे 7 स्तर जे आहेत, हे 7 लोक जे आहेत, हे 7 जग जे आहे त्या जगाला माहिती करून देऊन जे चेतनेच्या पातळीचे ते प्रतिनिधित्व करतात. म्हणजे सगळे जे सप्त जग म्हणजे सप्त त्यांनी आणखीन त्याला काहीतरी एक नाव मागच्या एका नामामध्ये त्यांनी दिलेलं आहे, मला ते आठवलं नाही काल. पण तर ती ह्या 7 स्तर आहेत त्या जगाचे आणि त्या प्रत्येक स्तरावरती ती कार्य करताना आपल्याला दिसते. आणि ही ललितांबिकेचंच कार्य आहे. कारण चेतनाची पातळी प्रत्येक स्तरामध्ये म्हणजे ओम म्हटलं की आपण जेव्हा गायत्री मंत्र म्हणतो त्या भूर, भुवस, स्वाहा, महा, जना, तपा म्हणजे हे सगळं जे आहे आणि शेवटी सत्य म्हणजे हे सगळे जे स्तर आहेत या सगळ्या स्तरांमध्ये चैतन्याची जी शक्ती आहे ती त्या स्तरांमध्ये आहे. त्यांची पातळी वेगवेगळी आहे आणि त्या स्तरांचं अधिपतित्व त्या हे जे नावं दिलेले आहेत भूर, भुवर, स्वर, महा, जना आणि तपा आणि सत्य ह्या सगळ्यांच्याकडे त्याचं प्रतिनिधित्व येतं.
म्हणजे त्या त्या चेतनेच्या पातळीचं प्रतिनिधित्व हे स्तर करतात. हे 7 स्तर आहे. मनुष्याच्या चेतना शक्तीच्या या 7 स्तरांवरती ते प्रत्येक पातळीवरती ते अधिराज्य गाजवत आहे. सत्य सत्याच्या पातळीवरती आहे, जन जनाच्या पातळी, तप तपाच्या पातळीवरती आपलं राज्य त्या स्तरावरती आहे. पण या सप्त लोकांवरती, सप्त राज्यावरती ही एकटी ललितांबिका या सगळ्यांवरती कार्य गाजवते, अधिराज्य गाजवते. म्हणजे 7ही मानसिक स्तरांवरती तिचंच अधिराज्य. हे मानसिक स्तर आहेत आपले. आणि ह्याच्यावरती, कारण त्यात सत्य ही जी चैतन्य शक्ती आहे ही आपल्या मानवी देहातली सर्वोत्तम शक्ती आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, सत्य ही म्हणजे सत्याची पातळी ही नेहमी सर्वोच्च मानली जाते. आपल्याला सगळीकडे आपण सत्याचा विजय ठरलेला आहे. सत्याच्या बाजूने उभं राहायचं. सत्याला कधीही मरण नाही. सत्यमेव जयते हे आपण नुसतं म्हणतो, पण प्रत्यक्षात सुद्धा सत्याचं जी पातळी आहे, जे स्तर आहे सत्याचा, तो निश्चितच सर्वोच्च पातळीचा आहे. कारण या 7 जगांपैकी सर्वात महत्वाचा भाग म्हणजे ब्रह्मदेव. आणि त्या ब्रह्माचे निवासस्थान म्हणजे सत्य, म्हणजे स्वर्गामध्ये असणार सत्य. स्वर्गामध्ये जो सत्य हा जो स्तर आहे हा म्हणजे ब्रह्मदेवाचं निवासस्थान आहे. म्हणून इथं त्याने, आणि ब्रह्मदेवाचं जे कार्य आहे तेच कार्य बऱ्यापैकी, म्हणजे बऱ्यापैकी नाही सगळंच, ललितांबिकेच्या कार्यामध्ये सुद्धा तेच कार्य केलेलं आपल्याला आपण बघितलेलं आहे. ब्रह्मस्वरूपिणी असं तिचं वर्णन केलं गेलेलं आहे. ब्रह्म जे कार्य करते, ब्रह्मदेव जे कार्य करतोय तेच कार्य ललितांबिका सुद्धा करते. म्हणजे या 7ही स्तरांवर मानसिक पातळीवरती ही ललितांबिका आपल्याला ते कार्य करताना दिसतंय. तिची सत्ता असलेली दिसते. म्हणजे सर्व लोक ईश्वरी सत्ता जी आहे ती या 7ही मानसिक स्तरांवरती आहे. आणि त्यामुळे हिला सर्व लोकेशी, सर्व लोकांवरती ईश तत्व, ईश सत्ता गाजवणारी अशी ती सर्व लोकेशी आहे असं संबोधन. म्हणजेच ती विश्वाला आधार देणारी आहे. सर्व लोकांची ती स्वामिनी आहे. सर्व ईश्वरी सत्ता तिच्या अधिपत्याखाली आहे असं तिचं वर्णन इथं वाग्देवी करू इच्छितात. म्हणून त्यांनी तिला सर्व लोकेशी असं संबोधन इथं वापरलेलं आपल्याला दिसतं. कारण आपण तिच्या कार्याकडे जर नजर टाकली, आतापर्यंत आपण ललितांबिकेचं कार्य, तिचे गुण खूप बघितलेले आहेत. त्या सगळ्याद्वारे आपल्याला काय कळतं की सगळ्या विश्वामध्ये, जगतामध्ये सगळं जे काय चालणार आहे, विश्वाचं चलनवलन, हे सगळं हिच्या ईश्वरी सत्तेनं चालणार आहे. आणि म्हणून ही ईश्वरी सत्तेची स्वामिनी आहे. त्याच्यावरची मुख्य जी कोण आहे तर ही ललितांबिका आहे. आणि म्हणून तिला इथं सर्व लोकेशी, म्हणजे 7ही जगता, म्हणजे भूर भुवर स्वर महाजना तप आणि सत्य, या 7ही मानसिक स्तरांवरती, म्हणजे प्रत्यक्ष भूतलावरती सुद्धा तेच 7 स्तर आहेत. तिथं पण तिचंच राज्य आहे. आणि मानसिक स्तरावरती सुद्धा तिचंच राज्य आहे. आणि त्या ईश्वरी सत्तेची स्वामिनी असलेली ललितांबिका, म्हणून त्या वाग्देवी त्यांचा हे लोकेशी हे संबोधन वापरताना आपल्याला इथं दिसतं. त्याच्या पुढचं जे तिचं नाव आहे ते म्हणजे विश्वधारिणी. बघा, आधीच्या नावामध्ये सुद्धा ती विश्वाला सांभाळते, सगळं ईश्वरी सत्ता आहे, सगळ्या विश्वाची स्वामिनी आहे असा उल्लेख आलेलाच आहे आता या सर्व लोकेशीमध्ये. म्हणजे आपण विश्वाला ती आता विश्वधारिणी, धारण करणे म्हणजे काय तर आपल्या स्वतःवरती जबाबदारी घेणे असा अर्थ आहे. आणि धारण म्हणजे धारण करते, म्हणजे ह्या जबाबदारीची सर्व जबाबदारी तिने घेतली. म्हणजे तिच्यावर जी विश्वकल्याणाची किंवा विश्वचालनाची ही जी जबाबदारी, पालकत्व विश्वाचं तिच्याकडे आलेलं आहे, ही जी जबाबदारी तिच्यावर येऊन पडलेली आहे, हे सर्व तिनं धारण केलेलं आहे, स्वतःवरती अंगीभूत केलेलं आहे, घेतलेली आहे जबाबदारी ती. आणि म्हणून ती स्वतःच विश्व धारण करते. आणि म्हणून तिला विश्वधारिणी असं म्हणतात. म्हणजे विश्वाची निर्मिती करून ती स्वतः ते विश्वाला सुद्धा धारण करते आपल्यामध्ये.
आणि आपोआपच विश्वाला धारण करून स्वतःला विश्वधारिणी म्हणून घेते. भगवंत जसं स्वतः त्या विश्वाची निर्मिती करतो आणि नंतर त्या विश्वाचा चालन करता म्हणून स्वतःच पुन्हा त्याच्यावरती राज्य गाजवायला येतो. याच्यामध्ये एका कथेमध्ये त्यांनी एक उदाहरण सांगितलं होतं की भगवंताला असं वाटलं, म्हणजे उदाहरण सांगितलंय त्यांनी की पाय आखडून आखडून बसून खूप कंटाळा आला म्हणून भगवंतांनी पाय पसरले. आता पाय पसरले म्हणजे त्यांनी काय केलं तर ह्या विश्वाची निर्मिती केली. हातपाय आपण म्हणतो ना की हळूहळू तो उंट जसा ते एका गोष्टीमध्ये सांगतात, उंट हा हळूहळू आत तंबूत शिरतो आणि हळूहळू आधी तोंड घालतो, मुंडकं घालतो, मग पाय, आणि मग तो उंच असतो त्यामुळे ते सगळंच उद्ध्वस्त करून टाकतो. म्हणजे हळूहळू हळूहळू संबंध या जगताला व्यापायचं का पाय पसरून, अंथरून बघून पाय पसरा असं आपल्याकडे म्हणे. म्हणजे आपल्याला जेवढी जागा आहे तेवढ्याच पर्यंत आपण पसरायचं. पण ह्या विश्वाचा पसर एवढा अफाट आहे की भगवंत आपले पाय पसरतो आणि सगळं विश्वाची निर्मिती करतो. पण नंतर त्याच्या लक्षात आलं की हा पसारा जो मी मांडलेला आहे ह्याला आवरण्याचं, याला पालन करण्याचं, याचं सगळं संहार करायचं, निर्मिती करायचं आणि पालकत्व हे सगळं माझ्याकडेच आहे. पुन्हा ते पाय आखडून घेतले त्याने. म्हणजे काय केलं तर पसारा तसाच होता पण त्यांनी ती शक्ती जी होती आपली ती बदलली, यादी निर्मिती केली आणि मग पालन करण्याचं काम सुरू केलं. हातपाय आखडून घेतले, आपल्यातली शक्ती कोणती आहे ती ओळखली आणि आता जगाचा पसारा सगळा सांभाळायचा कसा ह्याकडे त्याने लक्ष दिलं. म्हणजे हे जे प्रवृत्ती भगवंताची आहे तीच प्रवृत्ती ललितांबिकेकडे आहे. म्हणून ती विश्वाला धारण करती आणि विश्वाला आधारही देती. म्हणून तिला विश्वधारिणी म्हणजे ललिता माताच विश्वाला धारण करते आणि विश्वाची धुरा सुद्धा सांभाळते. म्हणजे विश्वाला सांभाळण्याचं काम सुद्धा तीच करते आणि तिच्याच सगळ्या संमतीनं किंवा तिच्याच सामर्थ्यानं हे विश्वाचं सगळं कार्य व्यवस्थितपणे चालते. आपण मगाशी बघितलं की चंडिका रूप धारण करून ती विश्वाच्या सगळ्यांना सम्मिलित करते, एकत्रित करते आणि त्या सगळ्यांना व्यवस्थित आपलं कार्य पार पाडण्यासाठी करायलाच लावते, नाही तर तिचा क्रोध पत्करावा लागतो. म्हणजे हे सगळं कार्य ती विश्वधारिणी या नावाने सुद्धा करते आणि म्हणून त्या वाग्देवता तिला इथं विश्वधारिणी म्हणतात. म्हणजे जेव्हा ती स्वतःवरती सगळं सांभाळायला घेती त्यावेळेस ते धारण करते, अगोदर स्वतःवरती घेते आणि मग ते सांभाळण्याचं, निर्मिती करण्याचं, पालन करण्याचं आणि संहार करण्याचं ही सगळी कामं व्यवस्थितपणे पार पडते. म्हणजे इथं कर्म काय करायचे, या माणसाने काय कर्म करायचंय, त्या माणसाने काय कर्म करायचंय, त्या कर्माचं फल काय आहे हे सगळं ठरवण्याची जबाबदारी ती स्वतःवर घेते. म्हणून तिला विश्वधारिणी म्हटलेलं आहे. कारण विश्वाचं सर्व सांभाळण्याची प्रवृत्ती ताकद ही फक्त ह्या ललितांबिकेकडे आहे म्हणून ती विश्वधारिणी आहे असं ह्या वाग्देवता उल्लेख करतात. त्याच्या पुढचं जे नाव आहे ते म्हणजे 760 नंबरचं नाव त्रिवर्गदात्री. आता त्रिवर्गदात्री, त्रिवर्ग खरं म्हणजे पुरुषार्थाचे 4 वर्ग सांगितले जातात, धर्म अर्थ काम मोक्ष. पण इथं त्यांनी सध्या मोक्षाचा विचार करायला सांगितलेला. धर्म अर्थ आणि काम या त्रिवर्गाचा तुम्ही विचार करताय. कारण मानव जो आहे तो लगेच काही मोक्ष मिळवू शकत नाही. त्याला हे धर्म अर्थ आणि काम या 3ही पायऱ्या चढून वर गेलं की मग त्याला मोक्षाची प्राप्ती होणार. म्हणजे ह्या सगळ्यांवरती त्याच्या क्रिया, त्याची कर्म ही त्यांनी योग्य प्रकारे केली तरच तो मोक्षाला जाणार आहे. त्यामुळे त्यांनी त्रिवर्गदायिनी म्हटलेलं. आता त्रिवर्ग म्हणजे पुरुषार्थात जे हे येतात धर्मार्थ काम मोक्ष त्यातलं मोक्ष सोडून द्यायचं. या नामामध्ये फक्त त्यांनी 3च गोष्टींचा विचार करायला सांगितलंय, धर्म अर्थ आणि काम. आता ह्याचा ती आपल्याला आधी लाभ करून दे. म्हणजे धर्म आपण कोणत्या तरी म्हणजे समाजामध्ये आपण कुठंतरी जन्माला येतो. जन्माला की त्याबरोबर आपल्याला त्या तिथं असणारे जे काय चालचलन, परंपरा, रूढी, नीती हे सगळं आपल्याला येऊन चिकटतं. म्हणजे त्यानुसार, त्या धर्मानुसार म्हणजे स्वधर्मानुसार आचरण करणं. समजा आपण स्त्री देह धारण करून आलेलं असलो तर आपल्याला स्त्री धर्मानुसार जे काय आचरण करायचं, आपलं चारित्र्य सांभाळणं, आपण योग्यतेने
आणि नम्रतेनं राहणं, हे सगळं आपल्या त्यानुसार करायचं आहे. पुरुषांच्या जन्माला जर आपण म्हणजे पुरुष जन्मामध्ये आलेलो असलो तर आपल्याला काय करायला पाहिजे, तर पुरुषार्थ दाखवला पाहिजे, कर्तृत्व दाखवलं पाहिजे, पैसा मिळवून आणलं पाहिजे. हे कार्य त्यांनी पण करायला पाहिजे. म्हणजे स्वधर्मानुसार आचरण करणं ही जबाबदारी तिथे येते. हे झालं धर्म. अर्थाशिवाय तर सगळंच नडतो. कारण काम म्हणजे संपत्ती किंवा मानवी देहाला जगण्यासाठी जे लागणार आहे ते गरजेचं सगळं आपण बघतो. जर पैसा नसला तर किती नडतं. आपण कित्येक गरीब लोकांची उदाहरणं आपण बघतो की पैसा नाहीये म्हणून उपचार घेऊ शकत नाहीत आणि मग मृत्युमुखी पडावं लागतं. काही वेळेला पोटाला अन्न नसतं. गरिबी माणसाला चोरी करायला शिकतो. म्हणजे हे जे सगळं आहे हे पैशाशिवाय नडतं. म्हणजे आपण म्हणतो ना, पैसा महत्वाचा नाहीये. आरोग्य चांगलं असलं आणि आपले नातेसंबंध चांगले असले हीच संपत्ती आहे, ही संपत्ती नाही. पण पैसा म्हणून ही जी संपत्ती, जी लक्ष्मी आहे, फक्त ती लक्ष्मी मिळवणारा मार्ग आपला चांगला पाहिजे. म्हणजे चांगल्या सुमार्गानं आपण ती लक्ष्मी मिळवण्याचा प्रयत्न केला. वाईट मार्ग म्हणजे कुठं लाचलुचपत करून भ्रष्ट कारभार करून जर आपण ते लक्ष्मी मिळवण्याचा प्रयत्न केला तर ती संपत्ती आपल्याला सुखानं जगू देत नाही. त्यामुळे भ्रष्ट मार्गानं कुठलीही संपत्ती मिळवू नये किंवा दुसऱ्याचा पैसा हडप करण्याचा, लक्ष्मी हडप करण्याचा, जमीन हडप करण्याचा प्रयत्न कधीही करू नये. हे का सांगतो आपण? कारण ती संपत्ती सुखदायी होत नाही. पण ललितांबिका काय करते, आपल्याला धर्माप्रमाणे आचरण करा, तुम्हाला नक्कीच संपत्तीचा लाभ होईल. आपण जर स्वधर्माचरण केलेलं असेल तर आपोआपच आपल्याकडं चांगल्या मार्गाने येणारा पैसा, तो पैसा आपल्याला सुखदायी. बघा, काही घरामध्ये अतिशय उत्पन्न कमी असतं खरं तर त्यांचं, पण सुखानं राहत असतात. कारण त्या पैशाला बरकत असते. कारण तो जो पैशाचा लाभ आहे, तो संपत्तीचा जो लाभ आहे, ते जे ऐश्वर आहे ते ऐश्वर त्यांच्या सत्कर्मानुसार त्यांना मिळालेलं. आणि हे ती ललितांबिका देते, तो लाभ ती करून देते आहे. म्हणजे तिसरं आणि त्यातलं तिसरं जे आहे, आता आपण धर्म बघितला, अर्थ मिळवण्याचा प्रयत्न केला की त्याला प्रयत्न करते, आपल्याला ती त्याचा लाभ करून देते. तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे काम. आता इथं काम म्हणजे काम वासना असा अर्थ नाहीये, तर आपली इच्छाशक्ती. म्हणजे मला चांगलं काम करायचंय ही आपली इच्छाशक्ती पाहिजे. दुसऱ्याच्या वाईट करण्याची इच्छा जर आपण धरल्या तर आपणच त्या खड्ड्यामध्ये आधी पडून जाणार, हे नक्की आहे. दुसऱ्यासाठी खड्डा खोदला तर नेमका अंधारात आपल्याला त्या मार्गाने जावं लागणार आणि आपण त्याच्यात पडणार. परंतु आपली इच्छाशक्ती जर चांगली असेल तर आपल्याला नक्कीच चांगलेच विचार, चांगलेच आचार आपल्याकडनं घडणार आणि आपल्याला फळ पण आपल्या इच्छेनुसार मिळणार. एखाद्या ठिकाणी आपल्याला असं बघायला मिळतं, आपण खरं तर एखाद्या ऑफिसमध्ये काम करणारे 2-3 जण असतात, सगळेजण चांगलंच काम करत असतात. पण एखाद्याची इच्छाशक्ती कशी असते, तो जो दीपक आहे ना, दीपक, तो पण चांगलंच काम करतो. हा सुविनय सुद्धा चांगलाच काम करतो. हा प्रदीप पण चांगलंच काम, हे सगळेच चांगले काम करणार आहेत. पण ह्याच्यातल्या एकाचा विचार कसा असतो, मला का प्रमोशन मिळत नाही, प्रदीपलाच का प्रमोशन देत आहेत, म्हणजे वाईट विचार आला. त्याच्या आनंदामध्ये ह्याला आनंद घेता येत. ठीक आहे, ह्या 6 महिन्याचं प्रमोशन किंवा त्याला जे प्रशस्ती पत्रक मिळतं त्याच्या चांगल्या गुणांचं, तर ते ह्या 6 महिन्यामध्ये त्याला पुढच्या 6 महिन्यामध्ये कदाचित मलाही मिळू शकेल. म्हणजे आपण चांगली वाचून त्याचं वाईट होऊन त्याचं प्रशस्ती पत्रक माझ्या नावावर यावं ही अपेक्षा धरायची. म्हणजे आपली इच्छाशक्ती, आपण आपल्या इच्छाशक्तीला वाढवायचा प्रयत्न करा. आपण म्हणतो ना, बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये आपण बघतो, अहो काय विल पॉवर आहे त्यांची, माहितीये, अगदी मरणाच्या दारातनं त्यांना परत आणलं, त्यांनी स्वतःचं आयुष्य वाढवलं. विल पॉवर आहे त्यांची. ही विल पॉवर म्हणजे काय, तर आपली इच्छाशक्ती. आपण जर आपली कर्म त्याला सत्कर्मांची जोड देऊन जर करत असलो तर त्याचं फळ आपल्याला चांगलंच मिळणार आहे. भले थोडासा उशीर होईल, काही वेळेला त्याला थोडासा विलंब लागतो. त्याला कारण असतं आपलं पूर्व संचित, ते आपल्या लक्षात येत नाही आणि आपण फक्त दुसऱ्याला, म्हणजे ज्याला काही ते आधी मिळाले त्याच्यावरती आपण रोज धरतो. काही जण दुसऱ्याला प्रमोशन मिळालं की हे कदाचित कधी कधी त्याच्याशी बोलायला सुद्धा जात नाहीत किंवा त्याचा दुस्वास करायला लागतात. त्याची चूक कुठं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतात.
हे चुकीचं आहे. म्हणजे इच्छाशक्ती आपली आपण चांगल्या कामानं वाढवायचं. कदाचित असा विचार करायचा की कदाचित माझं एखादं काम करताना काहीतरी चूक झाली असेल म्हणून मला प्रमोशन मिळालं नाही. मी आता बघतो माझे जे दोष आहेत ते मी ओळखायचा प्रयत्न करेन. ही इच्छाशक्ती वाढवायची आपण. म्हणजेच आपण त्याला पॉझिटिव्ह थिंकिंग, चांगल्या बाजूने विचार करायचा. म्हणजे आपल्याला सगळी अपयश आलं, कारण आपण म्हणतो अपयश हे पुढच्या जयाचं प्रतीक आहे. ते अपयश मिळालं आता, पण पुढच्या वेळेला मला यश नक्की मिळणार आहे, कारण प्रयत्न आहे. कारण पूर्वसंचितानुसार मला माझं कर्म हे त्याच्यामध्ये येणारच आहे आडवं. माझं प्रारब्धानुसार जे घडणार आहे ते घडतच राहणार आहे. कदाचित आता त्याला 6 महिन्यासाठी मिळालं प्रमोशन, पण म्हणजे 6 महिने आधी, याच्या आधी मिळाले एखाद्या व्यक्तीला, तर त्या 6 महिन्यामध्ये त्याला प्रमोशनमुळं किंवा जास्त पैसा मिळू लागल्यामुळं त्याची सद्वासना नष्ट होऊ लागली आणि त्याच्यामध्ये दुष्प्रवृत्ती, म्हणजे आणखीन पैसा कसा मिळतोय का, ह्याला लुबाडायचं, त्याच्याकडनं पैसे घ्यायचे, तुझं काम करून देतो म्हणायचं, त्याच्याकडनं पैसे घे, ही वृत्ती त्याची कदाचित वाढीस लागेल. आणि मग वरिष्ठांना जेव्हा हे कळेल तेव्हा आपोआपच त्याला खाली खेचलं जाईल आणि ह्याला वर मिळेल. मग ही वासना आपल्यामध्ये चांगली असेल तर आपोआपच आपल्याला ती मिळणारच आहे. कधी ना कधी भगवंत कधीही तुमच्या चांगल्या कर्माचं फळ चांगलंच देणार आहे. फक्त आपण थोडी वाट बघायला पाहिजे. म्हणजे आपल्या नेकीचं फळ हे चांगलंच असतं. म्हणजे भगवान के घर देर है मगर अंधेर नाही, हे जे आपण म्हणतो ते ह्याचसाठी की आपल्याला मिळणार असतं, पण थोडा काळ वाट बघावं लागतं. तसं इथं त्यांनी सांगितलंय की काम हे जे आहे ही म्हणजे आपली इच्छाशक्ती आहे. आणि म्हणून आता हे आणखीन एक त्यांनी असं का सांगितलं, त्रयी वर्गाचाच का तो उल्लेख केला, तर ह्या वाग्देवी या त्रयी माया स्वरूपामध्ये हे इच्छाशक्ती, काम, धर्म, अर्थ हे सगळं मायावी आहे. मोक्ष स्वरूप आहे म्हणजे काय आहे हो, तर तो हे सगळं माया रूप जे आहे ते सगळं निघून जातं आणि मोक्ष म्हणजे आपल्याला परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग, म्हणून त्याचा इथं उल्लेख आलेला नाही. चौथं जे पुरुषार्थामधला चौथा जे गुण आहे मोक्ष, तो इथं का आला नाहीये, तर हे माया स्वरूप आहे. त्रयी माया आहेत या. आपण धर्माचरण आचरण करणं, धर्मात्मा बनणं किंवा संपत्ती मिळवणं किंवा इच्छाशक्ती आपली प्रबल करणं, काम आपल्यामध्ये, हे जे आहे हे सगळं त्रयी माया आहे. म्हणून या तीनही गोष्टी प्रदान करणारी त्रिवर्ग दात्री, म्हणजे ह्या तीनही गोष्टी आपल्याला देणारी कोण आहे, तर ही ललितांबिका आहे. पण हे करत असताना ती सगळी माया स्वरूपामध्ये आपल्याला त्रिमाया स्वरूपामध्ये ती देते. म्हणजे काय, तर आपल्याला काही वेळेला त्याचा मोह होतो, मायेचं स्वरूप होतं. म्हणजे आपल्याला पैसा मिळायला लागला की त्याचा मोह होतो. मी आता सांगितलं की त्याला त्या मोह मायेमध्ये तो अडकतो. आपल्याला प्रमोशन मिळालं, मोह मायेमध्ये अडकला, दुष्ट प्रवृत्तीकडे गेला. म्हणजे ही जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला, म्हणून त्रिवर्ग दात्री, त्याचा लाभ ती तुम्हाला करून, त्रिवर्गाचा लाभ ती देतीच आहे. पण तिथं तो लाभ झाल्यावरती आपल्याला त्याच वेळेला आपली सत्सद्विवेक बुद्धी जागरूक करायची आणि आपल्याला मोक्ष कसा मिळेल ह्याचा विचार करायला लावायचा आहे. तिने ते 3 वर्ग आपल्याला दिले, धर्म, अर्थ आणि काम. पण त्याच्यामध्ये आपली सत्सद्विवेक बुद्धी आपण चांगल्यासाठी वापरायची, चांगलं कर्म करायचं आणि आपल्या कर्म विपाक जो आहे तो आपल्याला मोक्षासाठी नेणार आहे, हे विचार आपण आपल्या मनामध्ये कायमचे ठेवायचे. हो, आणि म्हणून इथं त्यांनी तिचं नाव त्रिवर्ग दात्री म्हटले. दात्री म्हणजे मिळणारी, हे आपल्याला सगळं हे मिळवून देते, सगळ्याचा लाभ मिळवून देते. आणि ह्या लाभापासून आपण पुढचं काय गाठायचंय हे ध्येय आपल्या मनामध्ये पाहिजे. ह्याचा थोडासा उल्लेख ती आपल्याला करून दाखवते की तुम्हाला मी या 3 गोष्टींचा लाभ करून देते, पण त्याच्यात नाही, ह्या 3 मध्ये, या माया मोहामध्ये न अडकता तुम्ही चौथ्या प्रत म्हणजे मोक्षाप्रत जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
ह्याचं मार्गदर्शन, हा लाभ आपल्याला ती करून देते. म्हणून तिचा इथं उल्लेख त्रिवर्ग दात्री असा केलेला आहे. तिचं पुढचं जे नाव आहे ते फार सुंदर आहे, सुभगा. सुभगा. आता याच्यामध्ये त्यांनी असं म्हटले की नवरात्रामध्ये सुद्धा 5 वर्षाची जी मुलगी आहे त्या स्वरूपामध्ये तिला असणारी देवता म्हणजे सुभगा आहे असं म्हटलं जातं. सुभगा या शब्दाचा अर्थ, अर्थात सु म्हटल्यावर सु म्हणजे चांगले, आणि भगा, भगा म्हणजे भगा या शब्दाचा अर्थ आहे सूर्य. देवी सावित्री, आपल्याला मिळणारं सौभाग्य म्हणजे चांगलं भाग्य, भाग्यदायिनी असणारी, आपल्याला कल्याण करून देणारी, नंतर समृद्धी देणारी, प्रतिष्ठा देणारी अशी ही देवी, अशी ही ललितांबिका. म्हणून तिला सुभगा असं म्हणतेलं आहे. भगा म्हणजे सगळं चांगलं करून देणारी आहे, आपल्याला सौभाग्य प्रदान करते. ही देवी सावित्री आहे. सूर्यासारखा तेज आपल्याला देते, आपलं कल्याण करण्यासाठी, कल्याणप्रद नेण्याचा मार्ग ती आपल्याला दर्शवते. नंतर आपल्याला समृद्धी प्रदान देते, प्रतिष्ठा आपली वाढवते. म्हणजे ज्या व्यक्तीवर ललितांबिकेची कृपा असते तिची भाग्यदेवता आपोआपच, म्हणजे भाग्यदेवता चांगल्या गोष्टीसाठी तिच्यावरती प्रसन्न होते आणि ते भाग्य तिला चांगल्या गोष्टींकडे नेतं. म्हणजे तिला सुख, समृद्धी, सौभाग्य, म्हणजे तिचे विचार, तिचं अस्तित्व हेच मुळात शुभकार्य. म्हणजे जेव्हा ललितांबिका तिथं असते बघा या रूपानं त्या व्यक्तीच्या आजूबाजूला किंवा व्यक्तिमत्वामध्ये, त्यावेळेस आपोआपच तिच्याकडनं सगळं शुभकारक गोष्टी घडत असतात. आणि ह्या शुभतेची वाहक कोण आहे तर ती म्हणजे ही ललिता अंबिका आहे. म्हणजे ललितांबिका देवी जी आहे ही ललितामा ही शुभकारक आहे. तर तिचं अस्तित्व, ती जिथं आहे तिथं मुळात वाईट काही राहणारच नाहीये, सगळं शुभकारक, सु म्हणजे चांगलाच होणार आहे. म्हणून शुभकारण अशी ती देवी आहे. तिच्याकडून आपल्याला ऊर्जा मिळते, म्हणजे सूर्याकडून जसं ऊर्जा मिळते आणि आपण समृद्ध होतो. बघा, सूर्य उगवला नाही तर आपल्याला सुद्धा आज काय हवा खाण्यासाठी पडली आहे, नको असलेलं दुखणे येते, डोकं उगीच दुखायला लागले, असे आपण वक्तव्य करत राहतो. हे सगळं त्याचा परिणाम आहे. म्हणजे आपल्याकडे असणारं जे चांगलं आहे ते सगळं दूर गेलेलं आहे आपल्यापासून. पण जेव्हा ते जवळ असतं तेव्हा ते सुभगा आहे, म्हणजे सगळं कल्याणकारी आपल्या जवळ आहे. सौभाग्य प्राप्ती होते आपल्याला. आता इथं सौभाग्य म्हणजे फक्त म्हणजे पत्नी असणं कोणाची तरी हे सौभाग्य नाहीये. तर सौभाग्य म्हणजे जे जे चांगलं म्हणून जे काय आहे ते भाग्याने मिळणं. मग अशा 100 गोष्टी, सौ म्हणजे 100 असं समजायचं, अशा 100 चांगल्या भाग्यवान गोष्टी आपल्याला मिळणार आहेत. असं भाग्य आपल्याला इथं मिळतं, असं सौभाग्य आपल्याला प्राप्त होतं. म्हणजे आपण खूप भाग्यवान होतो, समृद्ध होतो, आनंदी होतो, धनसंपदाचा आपल्याला भरपूर लाभ होतो आणि सुंदर मोहक असं प्रसन्नतेचा लाभकारक हे जे आहे शुभगणांची अशी ही सगळी ललितांबिका आहे. आणि तिची कृपा झाली तर तिच्या बरोबर ती हे सगळं आपल्याला घेऊन येते. कारण ती लाभकारक आहे आणि ती आपल्याला देतीये आणि तीही आपल्याला प्रदान करते आहे. म्हणून तिची कृपा दृष्टी लाभली तरच आपलं जीवन सुकर आणि सुफळ होतं. म्हणून वाग्देवी सांगतात, जर आपण 5 वर्षाच्या कुमारिकेचं पूजन अर्चन केलं तर ती परिणाम स्वरूप आपल्याला भाग्यदेवतेच्या स्वरूपामध्ये कृपा करते, म्हणजे सुभगा होते आणि आपल्याला समृद्धी मिळते, प्रसन्नता मिळते. हा सगळा लाभ, कल्याणकारी लाभ आपल्याला मिळतो. असं या सुभगा या नावामध्ये सुभगा, तर भगा म्हणजे पण असंच आहे, चांगलं, सगळं समृद्ध, प्रतिष्ठा, आपलं कल्याण, हे सगळं त्या भगा या शब्दामध्ये येते. आणि सु म्हणजे चांगलं. मग आणि नेहमी माणसाला कोणी असं म्हणतं का हे काही नाही, मला दुःख असलं तरी चालेल असं कोणी म्हणतं का? नाही, प्रत्येकाला सगळं चांगलं हवं असतं. मला सगळं म्हणजे तिच्याकडे जर 500 रुपयाचं एखादी गोष्ट असेल, नाही मला त्याच्यापेक्षा 600 रुपयाची घेतली पाहिजे, त्याच्यापेक्षा चांगलं, ह्यापेक्षा चांगलं, म्हणजे सगळ्यात चांगलं जे असेल ते मला मिळायला पाहिजे. हे मला जर मिळायला पाहिजे तर ते मिळण्यासाठी आपण त्या ललितांबिकेची पूजन अर्चन, तिची कृपा संपादन करून घेतली तर ती निश्चितच आपल्याला हे सगळं प्रदान करत असते.
आणि आपोआपच आपण सुद्धा सुख समाधानानं आपलं जीवन व्यतीत करतो. तिची कृपा लाभणं हे आपल्यासाठी हितकारक आहे. पुढचं जे नाव आहे ते म्हणजे त्र्यंबिका. मला वाटतं हे अशा प्रकारचं एक नाव आधी पण एकदा आलेलं आहे, पण तरी सुद्धा त्र्यंबिका म्हणजे त्र्यंबक म्हणजे महेश, पण इथे मात्र ब्रह्मा विष्णू महेश या तीनही देवतांची माता एकच आहे, ती म्हणजे त्र्यंबिका. म्हणजे जसं आपण म्हणतो की अनुसया ही जी आहे ती तिन्ही देवांची माता आहे, ब्रह्मा विष्णू महेशांची. ते लहान झाले आणि दत्तावतार त्यांनी घेतला, त्यांची माता अनुसया. पण इथं हे त्र्यंबक म्हणजे तीन देव, आणि या त्र्यंबिका, अंबिका म्हणजे माता देवता, आणि ती या तीन देवांची माता आहे, आई आहे, अशा स्वरूपामध्ये आहे. आणि ती आता असं का म्हटलं बरं, तर ब्रह्मा विष्णू महेश हेच सगळ्या निर्मितीचे कारक आहेत, पालनाचे कारक आहे, संहाराचे कारक आहे. आणि ही ललितांबिका काय आहे, तर ही विश्वाची चालक आहे, ही विश्वमाता आहे. आपोआपच त्या तिघांची जबाबदारी सुद्धा आई म्हणून तिच्यावर येते. म्हणजे त्यांच्याकडनं करणारं कार्य, त्यांच्याकडनं होणारं सगळं कार्य जे आहे ते सगळं ती आई म्हणून स्वतः सांगून त्यांच्याकडनं करून देते. कारण कुठल्याही आईला असं वाटत नाही की माझ्या मुलाने हे वाईट काम केलं तरी चालेल. नाही, ती आई म्हणते नाही, माझा मुलगा ना चांगलाच व्हायला पाहिजे, त्याच्यावरती जास्तीत जास्त चांगले संस्कार करण्याचं प्रत्येक माता प्रयत्न करत असते. आणि म्हणून इथं ही त्र्यंबिका आहे, म्हणजे त्या विश्वमाता आहे. त्यामुळं ती तिच्या अधिपत्याखाली असलेले चंद्र, सूर्य, अग्नी ह्यांच्यावर सुद्धा त्र्यंबिका हे तिन्ही सुद्धा तिच्याच अधिपत्याखाली आहे. चंद्र, सूर्य, अग्नी हे सुद्धा, अग्निदेवता सुद्धा कोपली तर आपल्याकडं आपण काहीही म्हणजे पेटवू शकणार नाही, किंवा आपल्याला काही गरम कुठली गोष्ट मिळू शकणार नाही. अग्निदेवता म्हणजे आपल्यामध्ये असणारं ऊर्जा शक्ती आहे. आपल्या शरीरामध्ये सुद्धा अग्नी आहे, म्हणून आपल्याला भूक लागली की आपण त्याच्यामध्ये अग्नी म्हणजे अन्नभक्षण करतो आणि आपोआपच ते ज्वलन होऊन मग आपल्याला बाकी सगळ्या क्रिया. मग काही जण म्हणतात आपल्याला भूक लागत नाही, मग डॉक्टर सांगतात अग्निमांद्य आहे तुम्हाला. अग्निमांद्य आहे म्हणजे काय, ती अग्नी जो आहे तुमच्या शरीरातला तो मंद होऊन गेलेला आहे, विझून गेलेला आहे, त्यामुळे तुम्हाला भूक लागत नाहीये. मग त्यासाठी काय करायला हवं, तर आपण ह्या देवतांना सुद्धा प्रसन्न करून घेतलं पाहिजे. त्या अग्निदेवतेचं सुद्धा कृतज्ञता आपण व्यक्त केली पाहिजे. रोज तो सूर्य उगवतो, तो आपल्याला ऊर्जा देतो, शक्ती देतो, म्हणून आपण सूर्याला अर्घ्य देतो. वृक्षवेलींमधनं आपल्याला ऑक्सिजन वायू मिळत असतो, म्हणून आपण तुळशीची पूजा करतो, आवळीची पूजा करतो, पिंपळाची, वडाची. म्हणजे हे सगळं का करतो आपण, त्याच्यापासून आपल्याला सगळं चांगलं मिळावं हीच एकमेव आपल्याकडे अपेक्षा आहे. आणि म्हणून म्हणजे या विश्वाचा कारभार ही अंबिका जी आहे ह्या तीन मुलांच्या आधारावर, म्हणजे तीन मुलं जे आहे ब्रह्मा विष्णू महेश, त्याचबरोबर हे तीन डोळे चंद्र, सूर्य, अग्नी यांनी सुद्धा ती विश्वाचा कारभार बघत असते. लक्ष असतं तिचं की हे काय करतायत, ते काय करतायत, विष्णू आपलं कार्य करतोय का, महेश आपलं कार्य करतो काय, सगळं म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण, त्या कारभारावर नियंत्रण ती ठेवते. आणि मग निर्मिती, पालन आणि संवाद या सगळ्या गोष्टी घडून येत असतात. तसंच याचा आणखीन एक अर्थ त्यांनी असं सांगतात की कुंडलिनी चक्रामधील इडा, पिंगला आणि सुषुम्ना ह्या ज्या नाडी आहेत या तिन्ही, या नाडी यांच्यावर सुद्धा तीच, या तीनही नाड्यांवरती सुद्धा तीच नियंत्रण करते. आणि तिच्या नियंत्रण म्हणूनच आपण काय, मानव देहधारी जीव योग्य प्रकारे जीवन जगतो. म्हणजे याच्यातल्या एखादी नाडी मंद झाली, एखादी नाडी जर दबली गेली, आपण म्हणतो ना नस दबली म्हणून पाय दुखायला लागला, बोटातल्या वरची एक नस दबली, तो बोट सुजलं माझं, असं काहीतरी आपण कारण सांगत असतो. म्हणजे काय आहे, तर सुषुम्ना, विडा, पिंगला या ज्या नाड्या शरीरामध्ये आहेत त्यांच्यावरती कंट्रोल करण्याचं काम ललितांबिका करत असते. आणि हे नियंत्रण ठेवत असताना ते जर योग्य प्रकारे नियंत्रण असेल, ते कार्य आपापलं छान पार पाडत असतील, तर आपण निरोगी शरीराचे असतो. अन्यथा आपल्याला काहीतरी त्रास सुरू होतो. म्हणून आपण त्याला इथं त्र्यंबिका असं म्हणतो. म्हणजे या तीनही नाड्यांवरती सुद्धा नियंत्रण करणारी म्हणजे त्र्यंबिका. म्हणजे या तिन्हींची अंबिका, अंबिका याचा अर्थ आई, आणि आई म्हणजे माता, सगळ्यांवरती अधिपत्य गाजवणारी अशी ती. आणि ही तर विश्वमाता आहे. त्यानंतर त्रिलोक स्वामिनी ही ती आहे. आपल्याला माहितीये की
सूक्ष्म रूपानं आणि स्थूल रूपानं ती या त्रैलोक्यावर राज्य करते. त्यामुळे त्रिलोक स्वामिनी आहे. पृथ्वी, स्वर्ग, पाताळ या सगळ्यांवरची स्वामिनी म्हणून तिथं तिचं थोडंसं कामकला रूप आपण मागे एका नामामध्ये बघितलेलं आहे. हे दिसतं. याचा उल्लेख 453 आणि 456 ह्या नामामध्ये थोडासा आलेला आहे. म्हणजे प्रत्यक्ष धारणा, प्रत्यक्ष अनुमान आणि आध्यात्मिक ज्ञान या अंबिकेची कृपा आहे. म्हणजे आपल्याला काय होतंय तर आपण प्रत्यक्ष काही गोष्टी धारण करतो. म्हणजे आपल्याला कळतं की मला जर पहाटे उठलं, वाऱ्यामध्ये गेलं तर सर्दी होते. ही धारणा होते आपली. आणि मग आपण शक्यतो पहाटे उठत नाही. उठलं तरी गरम पाणी पितो. म्हणजे ही सगळी धारणा शक्ती आपल्याला कळायला लागते. नंतर आपण अनुमान काढतो. म्हणजे मला सर्दी होते याचा अनुमान काय आहे तर पहाटे उठलं की गार वारं लागतं. टेरेसला गेलं की गार वारं कानातनं नाकातनं सगळे जातात आणि लगेच नाक व्हायला लागतं. म्हणजे मला सर्दी होते हे मी अनुमान काढतो. आणि मग हे सगळं करून देणारं कोण आहे तर हे आध्यात्मिक ज्ञान. म्हणजे ह्या सगळ्याची जाणीव मला केव्हा होती, माझं अज्ञान दूर होतं. नाहीतर नुसतंच मला सर्दी होती. सर्दी बाहेर लागली की काही सुचत नाही, डोकं दुखतं, हे सारखं आपण सांगून बसतो. परंतु जेव्हा आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो किंवा आपण आपल्याच जीवनाच्या पद्धतीकडे आपण लक्ष घालतो, बघतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं काय आपल्या देहाची धारणा आहे की आपल्या देहाला थंड काही सोसत नाही. म्हणजे फ्रीज मधलं पाणी आपण प्यायला नको, बंद करतो आपण. आपोआपच थोडेसे सर्दीचं प्रमाण कमी होतं. किंवा आपण अनुमान काढतो की गार काही खाल्लं, फ्रीज मधलं काढून ताबडतोब खाल्लं तर आपल्याला त्रास होतो, मग गॅसेस होतो, नको ते खायला नको. हे अनुमान आपण काढतो. आणि हे जे आहे हे सगळं ज्ञान आता हे आपल्या मानवी शरीराच्या स्वरूपानं झालेलं ज्ञान आहे. त्याचबरोबर आध्यात्मिक ज्ञान जे असतं मग आपल्याला कळतं की मी जर ह्या देवाचं नामस्मरण केलं तर मला खरंच शांतता मिळते बरं का डोक्याला. मग आपण म्हणतो हो नाही, श्रीकृष्णापेक्षा आपण श्रीरामाचा जप करूया. रामाचा जप केला ना अगदी बरं वाटतं. काही प्रत्येकाने मग किंवा माझ्या सद्गुरूंनी सांगितले ओम नमः शिवाय हो म्हणतात. पण ओम म्हटलं की काही नाही, उष्णता वाढते. पण माझ्या सद्गुरूंनी सांगितले ओम नमः शिवाय जप कर. मी करते, मला बरं वाटतं. ही जे आहे अनुमान आपण काढत असतो. म्हणजे आध्यात्मिक ज्ञानानं आपल्याला हे कळतं, आपण ते धारण करतो आधी, मग त्यानुसार अनुमान काढत राहतो. हे ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. आणि या सर्वाची कृपा, हे सर्व आपल्याला समजण्याची कृपा कुणामुळे होती तर ती केवळ आणि केवळ ही ललितांबिकेची कृपा आपल्यावरती होती. म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या जागृत व्यक्तीनं जेव्हा काही श्रवण, चिंतन, ध्यान ह्या 3 गोष्टींची अनुकूलता त्यांना प्राप्त झाली, ते सक्षम होतात आणि आपोआपच हे होण्यासाठी ललितांबिका मदत करते. म्हणजे त्यांच्याकडनं चांगल्या गोष्टी श्रवण होतात. तर रोज सकाळी आपण एखादं प्रवचन, एखादं कीर्तन आपल्या ह्याच्यावरती मोबाईलवरती लावा, टीव्हीवर लागतो, ते ऐका. म्हणजे उठल्याबरोबर एखाद्या डामडूम गाणी ऐकण्यापेक्षा छान एखादं प्रवचन ऐकलं तर त्याच्यात एखादी ओळ तरी, कीर्तनामधली एखादा भजनाची ओळ तरी आपल्या दिवसभर आपल्या डोक्यामध्ये घुमत असते. आपण ती ओळ बऱ्याच वेळा उच्चारतो, आपोआप उच्चारतो, कोणी आपल्याला सांगत नाही, पण आपल्या डोक्यात ती ओळ असते. ह्याचा अर्थ आपण चांगलं श्रवण करतो, ध्यान लागतं. मग आपल्याला त्या व्यक्तीनं, कारण कीर्तनकार असेल, प्रवचनकार असेल, तर त्या प्रवचनकारानं सांगितलेलं जे आहे ते आपल्या डोळ्यासमोर दिसायला लागतं. म्हणजे आपलं ध्यान लागतं. म्हणजे सगुण मूर्तीचं ध्यान आपल्याला पहिल्यांदा लागतं. आणि मग जेव्हा ध्यान धारणा आपल्याकडनं होते तेव्हा आपण निर्गुणामध्ये जातो. म्हणजे कुठल्याही स्थितीमध्ये आपल्या पुढं भगवंत येतो. नुसता प्रकाश म्हणजे सुद्धा भगवंत आहे याची जाणीव आपल्याला होते. आणि हे जे ज्ञान आहे म्हणजे श्रवण, चिंतन आणि ध्यान या 3ही गोष्टींची अनुकूलता आपल्याला ललितांबिका करून देते. तिची कृपा असेल तरच आपण, म्हणजे या 3 गोष्टी ज्या त्यांनी सांगितल्या आहेत या 3 गोष्टींची अनुकूलता या ललिता मातेच्या कृपा प्रसादाशिवाय आपण प्राप्त करू शकत नाही. हेच इथं वाग्देवींना आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे इथं पहिल्यांदा आधी त्रिवर्ग रात्री सांगितली त्यांनी, त्याच्यानंतर आता इथं त्र्यंबिका सांगितली. म्हणजे 3 गोष्टींची माता स्वरूप असणारी शक्ती, ही विश्वमाता, जगन्माता आपल्या भक्तावरती कृपा करते आणि त्याला सक्षम बनवते. अशी ती त्र्यंबिका.
आता शेवटचं या 146 नंबरच्या श्लोकामधलं शेवटचं जे नाम आहे ते म्हणजे त्रिगुणात्मिका. त्रिगुणात्मिका, त्रि म्हणजे 3 हे सगळ्यांना माहिती, आणि गुणात्मिका. त्रिगुण, गुण म्हणजे कोणते आहेत? ही ललितांबिका जशी त्रिदेवी आहे, म्हणजे 3 देवांची आई त्र्यंबिका आहे, हे मागच्या नामात त्यांनी सांगितलं. म्हणजे ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची माता स्वरूपामध्ये आहे, हे आपल्याला कळेल. तशीच ती त्रिगुणांनी युक्त आहे, म्हणजे सत्व, रज आणि तम या 3ही गुणांनी युक्त सुद्धा ही ललितांबिकाच आहे, म्हणून त्रिगुणात्मिका आहे. हे त्रिगुणांनी युक्त असणारी ही माता स्वरूप विश्वमाता आपल्याला बघायला मिळते. हे त्रिगुण काय आहे? तर आपल्या देहाशी निगडीत आहे. त्रिगुणात्मक देह असं पण म्हणतो, म्हणजे आपला देह, मानवी देह जो आहे, मग तो पुरुष आत्मा असू दे अगर स्त्री आत्मा, म्हणजे प्रकृती किंवा पुरुष काहीही जरी असलं तरी हे दोन्हीही ह्या त्रिगुणांनीच वेढलेले असतात, त्रिगुणांनीच युक्त असतात. त्यांच्या देहामध्ये सत्व, रज आणि तमोगुण हे असतातच प्रत्येक मानवाचे. म्हणजे आता समजा एखादा सात्विक माणूस बघितला तरी तो पूर्णपणे सात्विकच असतो असं नाहीये, तर त्याच्यामध्ये काही रजोगुण असतात, काही तमोगुण असतात. अगदी सगळ्यात जर सात्विक गुणांचा माणूस असेल तर तो एखादी मुंगी जरी दिसला तरी ते मुंगी पायाखाली जाते म्हणून पाय वर करून बसला तर त्या जीवाला सुद्धा काही अर्थ, म्हणजे त्या जगण्याला सुद्धा काही अर्थ नाही. काहीही गोष्टी, किंवा एखादा जर नागसाप त्याला चावायला आलाय तरी सुद्धा तो चावतो हे बघायचं असून सुद्धा त्यापासून दूर जायचं नाही. इतकी सात्विकता सुद्धा उपयोगाची नाहीये. अर्थात म्हणून त्या नागाला मारायचं असाही अर्थ नाहीये, फक्त आपण त्याचा देहधर्म तो करणार आहे. आपला देहधर्म काय आहे? त्याला वाचवणं. मग आपण त्याला पकडून द्यायचं किंवा त्याच्यापासून आपण दूर जायचं. त्याला मारणं हा आपला धर्म नाहीये, पण आपण त्याच्यापासून दूर जाऊ शकतो किंवा त्याला पकडून देऊ शकतो. म्हणजे हे जे काम आहे हे गुण करत असतात, सत्व, रज आणि तम. त्यामुळे आपल्या देहाशी निगडीत असणारे हे गुण जे आहे ते आपण या पुरुष आणि प्रकृती यांच्या सहवासात जेव्हा येतो तेव्हा आपोआपच काय होतं? जेव्हा प्रकृती आणि पुरुष एकत्र येतात तेव्हा या सृष्टीची निर्मिती होते. म्हणजे त्रिगुणात्मक हे जे गुण आहेत यांनी युक्त असणारा मानवी देह, मग पुरुष देह असू दे, प्रकृती असू दे, स्त्री देह असू दे, ते दोघं एकत्रात आले की आपोआपच सृष्टी निर्मिती होते. तेव्हा तीच ललिता माता त्या देहाला परब्रह्म ज्ञान आणि परमब्रह्म स्वरूपात ती तिथं असते. म्हणजे ती त्या देहाला परोपरीनं सांगण्याचा प्रयत्न करत असते, सांगत असते की ब्रह्मज्ञान म्हणजे काय आहे, परमात्मा म्हणजे काय आहे. परंतु त्या मानवी देहामध्ये असणारे हे गुणांचं प्रमाण जे कमी जास्त कमी जास्त कमी जास्त असं जेव्हा होत जातं तेव्हा आपोआपच ते गुण तिचे असतात. म्हणजे तिच्यामुळे हे गुण कमी जास्त झालेले असतात. ती प्रयत्न करत असते की त्या माणसाला सात्विक बनवायचं, परंतु आपल्या प्रारब्धानुसार हे गुण कमी जास्त असतात आणि त्यानुसार आपला देह कर्म करत असतो. गुणांशिवाय ब्रह्म असते. जेव्हा हे गुण नाहीयेत म्हणजे त्या गुणांमध्ये तीच आहे. सत्वरज तम गुण म्हणजे सुद्धा त्रिगुणात्मक तीच देवी आहे, त्रिगुणदेवी अशी म्हणूया आपण तिला थोडक्यात. तर तीच आहे, परंतु जेव्हा हे त्रिगुण तिच्यामध्ये नसतात त्यावेळेस ती ब्रह्मस्वरूप असते. म्हणजे आपण तिचं निर्गुण रूप घेतो. जेव्हा ती सगुण रूपामध्ये असते तेव्हा हे सगळे गुण तिच्यामध्ये येतात, परंतु जेव्हा ती निर्गुण रूपामध्ये जाते तेव्हा ती परम ज्ञान प्राप्त करते. त्याच्यामध्ये ती गुणातीत असते. म्हणजे हे गुण तिच्यामध्ये नसतात. म्हणजे सत्व रज तमो गुणांनी युक्त असताना ती सगुण रूपामध्ये आपण मानव देह बघतो. म्हणजे ती तिथं आहे हे बघणं हे तिचं मायावी रूपामध्ये आपण तिला बघतो, पण त्याच्याही पलीकडे परब्रह्म रूप जे आहे त्या स्वरूपामध्ये आपण तिला बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ते निर्गुण स्वरूप हे निश्चितच गुणातीत असतं, त्याच्या पलीकडे असतं. म्हणून या नामामध्ये वाग्देवी तिला त्रिगुणात्मिका आहे. म्हणजे सत्व, रज आणि तम
या गुणांनी मुक्त आहे. म्हणजेच व्यक्तीचे जीवन कार्य ती पार पाडण्यास तीच सहाय्य करत असते. या आपल्याकडनं समजा एखादा उंदीर घरात शिरला, तो एखाद्या कपाटात चिरून बसला तर कपडे फाडणार आहे म्हटल्यावर आपण काय करतो कर्म, कधी काठी झाडू घेऊन त्या उंदराच्या पाठीमागे लागतो, त्याला घराबाहेर पाडतो, मारतो. म्हणजे हे कर्म करण्यासाठी सुद्धा तीच आपल्याला करत. त्यावेळेस आपल्याला आपला तमोगुण बाहेर येतो. आणि पण त्याच वेळेस आपल्याला जाणीव होती की आपल्यामध्ये आपण का हे केलं, तर आपला रजोगुण असतो की नाही आपल्या घरामध्ये असणारं जे काय आहे ते राखायचं, ते चांगलं ठेवायचं, हे काम आपलं आहे. हा गुण आपल्याला पाहिजे. आणि त्यामुळं रजोगुण आपण त्यावेळेस विचार करतो आणि मग तमोगुण त्याच्यावर आहार म्हणजे त्याच्यावरती कार्य करतो आणि मग ते उंदराचा नायनाट आपण करतो. हे जो प्रकार आहे हे सगळं करण्यासाठी तीच कारणीभूत आहे. कारण ही सगळी माया निर्माण करते ती आपल्या भोवती आणि मग आपल्याकडनं कर्म पार पडली जातात. तीच आपल्याला सहाय्य करते. कारण त्यानुसारच मानवी स्वधर्मानुसार सात्विक तमोगुणी आणि रजोगुणी आपण ठरतो आणि ती आपल्या परमात्म रूपाने असते. म्हणजेच ती त्रिगुणात्मिका आहे. म्हणजे आपल्या अंतस्थ आत्मा जो आहे त्या रूपामध्ये ती आहेच. म्हणजे ती तिथं असते, परंतु माया रूप धारण करून ती आपल्याला आपली कर्म करायला भाग पडते. मग ती कर्म करत असताना कधी कधी आपल्या सत्वगुणांवरती आपले तमोगुण हवी होतात, रजोगुण हवी होतात आणि आपल्याकडनं एखादं वाईट कृत्य घडलं जातं. तेव्हा ती तिथं साक्षी असते, ती बघत असते. परंतु ती सांगते तुझ्या कर्म विपाक सिद्धांतानुसार तुझ्याकडनं हे कर्म घडले, आता तुला पश्चाताप होतोय ना. पश्चाताप झाला म्हटलं पुन्हा ती तुझ्याकडनं एखादं सत्कर्म करून घेते आणि तुला सात्विक गुणांकडे प्रवृत्त करते. म्हणजे तीच त्रिगुणात्मिका आहे. त्रिगुण कसे तऱ्हेनं आपल्यामध्ये आहे याची तिला कल्पना आहे. आपल्यामध्ये कसे हवेत हे तिला कल्पना आहे. त्यामुळे ती आपल्याकडनं करून घेते या सगळ्या गोष्टी. सगळ्याला कारणीभूत तीच आहे. म्हणून वाग्देवी तिचा उल्लेख त्रिगुणात्मिका आहे असं म्हणतात. कारण ती या ब्रह्मदेव विष्णू महेश यांची माता कशी आहे, त्या त्रिगुण गुणांनी युक्त आहे, हेही तिच्यामध्ये सामावलेले आहे. आणि ते आपल्या मानवी देहात पण आहेत. पण आपण आपलं कर्म करत असताना जास्तीत जास्त चांगल्या विचारांनी कर्म